तुम्ही चार्ल्सला दोनदा पकडलं. या सोबराला ओळखणारा मुंबईत आपला एक इन्स्पेक्टर आहे मधुकरजी. तो म्हणला हुज चार्ल्स. म्हणलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे हू हॅड कॉट इन 71. बाळासाहेबांनी माझा हात असा प्रेमाने हातात घेतला. मला म्हणाले मला तुझा फार अभिमान वाटतो. राजीव गांधींनी सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. मी बंदोबस्ताला उभा होतो वरळी नाक्यावर आणि मी त्यांची गाडी अशी पास झाली तर त्यामुळे थांबा थांबा मला त्याला भेटायचे. हाजी मस्तानला अटक केलं होतं स्मगलिंगच्या केस खाली. हे ऐसा फालतू मस्तान शिपायाला मारतो. आणि त्या मस्तानच्या दुकानात बसला होता. त्याला कालाला धरून खेचून आणला लॉकअपमध्ये टाकला. आमचे इन्स्पेक्टर अरे तुला मस्तान माहित नाही. करीम लालाला पण तुम्ही अटक केली होती. त्याची वरात काढली. त्याला बेड्या घालून आणि सबंध असे दोरखंड बांधून सबंध आगरीपाडा एरियात त्याला फिरवला. दाऊद तुम्हाला भेटला होता. तो आला होता तुमच्या ऑफिसला. दाऊद हजेरीला यायचा तर जाताना येताना मला आपलं साप सलाम. तुम्ही गवळीला अटक केली होती तेव्हा तुम्हाला एक फोन आला होता सत्ताधारी आमदारांचा. म्हणजे कोण बोलतोय. भाई जगताप. म्हणजे इंटेकचे प्रेसिडेंट. हो हो. अलीकडेच नेटफ्लिक्सवरती एक मूवी आलेला इन्स्पेक्टर झेंडे. तो मूवी बघत होते. खूप मजा आली बघताना. त्यानंतर इन्स्पेक्टर मधुकर झेंडे या मूवीचं नावच आहे इन्स्पेक्टर झेंडे. त्यानंतर या व्यक्तीला अधिक जाणून घेण्यासाठी मी एक पुस्तक वाचलं मुंबईज मोस्ट वॉन्टेड. आणि हे पुस्तक वाचताना खूप भन्नाट वाटलं. पुन्हा वाटलं हे पुस्तक आणि हा सिनेमा एवढा भन्नाट आहे तर हा व्यक्ती ही अधिकारी व्यक्ती किती भन्नाट असेल. आणि ही व्यक्ती जर लगावबत्तीवरती आली आज त्यांनाच आपण आज आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहेत. मधुकर झेंडे. मी त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. सर आज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. सर तुमचं खूप स्वागत आहे. आणि तुम्ही आलात म्हणजे भरपूर किस्से केसेस खूप थरारक प्रसंग आज आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. सुरुवात करूयात तुमच्या आवडीच्या टॉपिकवरती ज्याच्यावरनं तुम्हाला अमाप प्रसिद्धी मिळालेली आहे. चार्ल्सला तुम्ही पकडलं होतं. तर काय म्हणजे तो किस्सा आम्ही सिनेमात बघितला पण नक्कीच तो पुस्तकातही त्यापेक्षा आणखी जास्त थरारक वाटतो आणि तुमच्याकडनं ऐकायला तर आणखी मजा वाटेल. जेव्हा तुम्ही चार्ल्सला दोनदा पकडलं सर तेव्हा पहिल्यांदा पकडलं तेव्हाचा काय प्रसंग होता. काय पोलीस आयुष्यात सक्सेस होण्यासाठी जनतेचा सहभाग असेल तर त्याला सक्सेस होता येतं. आणि पोलीस एकटा काय करू शकत नाही. त्याला काय स्वप्न पडत नाही. कुणीतरी त्याला खबर द्यावी लागते. आता चार्ल्स सोबराज या माणसानी मुंबईत येण्यात मुंबईत तो बऱ्याचदा अफगाणिस्तान इराण या खुशकीच्या मार्गाने गाड्या चोरून आणायच्या इम्पोर्टेड आणि तो विकायचा. आणि तो विकून मग त्याकडे पैसे आल्यानंतर त्याने मुंबईतल्या बऱ्याच श्रीमंत मुलींची दोस्ती केली होती. त्याला मुंबई माहीत होती सगळी. आणि नंतर तो दिल्लीला गेला आणि दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये त्यांनी एक कॅबरा डान्सरची दोस्ती केली. तिला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करीन. मग त्यासाठी मग आपण ज्वेलरी मी कुठेतरी प्रिन्स आहे मी तुला ज्वेलरी घेऊन देतो. मग त्यांनी त्या अशोक हॉटेलच्या खाली मोठं ज्वेलरी शॉप आहे त्याला बोलवलं की आम्हाला जांगड घेऊन ये बघायला. मग तो त्याने एक माणूस पाठवला सगळे बरेचसे दागिने घेऊन. त्यांनी त्याला बोलता बोलता त्याच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलं आणि त्याला प्यायला दिलं. तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यावर ते सगळे दागिने ते घेऊन आणि त्या मुलीला घेऊन तो तिकडून पळाला. तो पळाल्यानंतर 2 तास झाले. आपला माणूस काय येत नाही म्हणून तो मालक वर बघायला आला तर तो दार बंद होतं. मग हॉटेल स्टाफनी डुप्लिकेट त्यावेळी उघडलं बघितलं तर तो माणूस बेशुद्ध होऊन पडलेला होता. दागिने सगळे गुल झालेले होते. मग पोलीस बोलवले. पोलिसांनी शोध सुरू केला. सुदैवाने त्यांना एक पासपोर्ट मिळाला. त्याच्यावर नाव लिहिलं चार्ल्स सोबराज. मग त्यांना वाटलं की हा कदाचित पळून जाईल म्हणून त्यांनी एअरपोर्टला मेसेज दिला की बाबा असा असा कोणी माणूस आला त्याला पकडा. त्यांनी तिकडे अनाऊन्समेंट केली असेल कदाचित. ते ऐकून तो त्या मुलीला तसं सोडलं आणि तिथून गुल झाला. पण ती मुलगी आणि ते दागिने सगळे मिळाले. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये की अशोक हॉटेल त्यावेळी फार मोठं हॉटेल होतं. त्याची प्रसिद्धी झाली फार की असा असा माणूस आणि त्याचं नाव चार्ल्स सोबराज आहे. त्यावेळी पेपरला आलं. पोलिसांनी पुष्कळ शोध घेतला. त्याचे काय मिळालं नाही म्हणून दिल्ली सरकारने त्यावेळच्या 1,500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं की तो 71 सालची गोष्ट आहे. त्यावेळी मला वाटतं 100-125 रुपये थोडा सोनं असेल. त्यावेळी 1,500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आणि मग सगळीकडे प्रसिद्धी झाली त्याची. तर त्यानंतर काही दिवसांनी मी गावदेवी पोलीस स्टेशनला 71 साली होतो.
71 साली त्या एरियामध्ये राहणाऱ्या एका गुजराती माणसाच्या मुलांनी आपल्याच घरात चोरी केली होती. तो ड्रग ॲडिक्ट होता. त्याने आपल्याच घरात 30-35 तोळ्याची चोरी केली आणि घरातून पळाला. आता आईवडिलांना कंप्लेंट द्यायला आली. आम्ही कंप्लेंट घेतली, त्याचा शोध घेतला. 4-5 दिवसांनी त्याला पकडला. पकडल्यानंतर ते सगळे दागिने रिकवर केले. मग त्याच्यावर चार्जशीट पाठवलं. मग आईवडिलांना मग प्रेम आलं की बा आपल्या मुलाला आता जेलमध्ये जाणार. मग म्हणजे साहेब आता वाचवा आमच्या मुलाला, त्याने एकदा चूक केली. तर तिथे कायद्यात प्रोव्हिजन आहे की पहिला गुन्हा असेल तर त्याला चांगल्या वर्तणुकीने सोडता येतं. म्हणून आम्ही आमच्या प्रॉसिक्युटर साहेबांना सांगितलं. त्यांनी मॅजिस्ट्रेटना विनंती केली. मग त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्याला चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर, त्याला 2 वर्षाच्या बॉन्डवर सोडला. सोडल्यानंतर मुळामध्ये त्याची वृत्तीच क्रिमिनल असल्यामुळे तो असा वॅगाबॉन्डसारखा फिरत होता. चौपाटीला राहत होतो आणि फिरता फिरता तो चौपाटीला गेला. तिकडे 4-5 लोक बसले होते. त्यांना जाऊन तो म्हणाला मला काहीतरी काम द्या. तू काय काम करतो? हे सगळं इंग्लिश माहिती सगळे. तर तो म्हणे मी काय पण करू शकतो. अरे पण काय करतो तू? तर तो मुळात गुन्हेगार असल्यामुळे किसको स्टॅप करणे काय, मारणे काय, लुटणे काय, मैं ऐसा कुछ भी कर सकता है. ते तू ऐसा काम करताय? हां बोले ऐसा कर सकता है. मग ते म्हणले चल आमच्याबरोबर. तर ते सगळे ताजमध्ये उतरले होते. ताजमध्ये त्याला म्हणाले की ते त्यावेळी एअर इंडियाचं कॅश काउंटर हे फाउंटनला न्यू इंडिया ॲश्युरन्स बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला होतं. त्यावेळी फक्त कॅशच व्हायची. सगळं ऑनलाईन पेमेंट वगैरे काय नव्हतं. म्हणजे लाखो रुपये तिकडे जमा व्हायचे. मग त्यांनी ते 4-5 लोक आणले होते आपल्याबरोबर. त्यांचा प्लॅन होता की इथे डेकॉयटी करायची. म्हणून ते त्याला म्हणले इथं आपल्याला असं असं करायचं, तू प्लॅन कर. तो म्हणला मी उद्या येऊन भेटतो. त्यांनी दिवसभर बसून सगळा प्लॅन छान केला. किती गाड्या लागतील, कोण कुठं उभं राहील, किती वेपन लागतील, असा एक प्लॅन तयार केला आणि दुसऱ्या त्याने नेऊन दाखवला. तो म्हणलं अरे तू तर कामाचा माणूस, चल आमच्याबरोबर. मग त्याला घेऊन ते दिल्लीला गेले. दिल्लीला ते एका रूममध्ये राहत होते. तर त्यांच्याकडे मग रायफल्स होत्या, रिव्हॉल्वर्स होती, स्मोक बॉम्ब होते, हँड ग्रेनेड होती. हे सगळं पाहिलं. गुजराती पोरगं घाबरलं. तर हे सगळे झोपले असताना त्याने ती 2 रिव्हॉल्वर उचलली आणि ती घेऊन पळून आला. पळून आल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी एक रिव्हॉल्वर विकलं 5,000ला. अरे चांगले पैसे आले. त्याने एक सिगरेटचं छोटं खोकं काढलं. तिथे विकायला काही धंदा करायचा म्हणून. मग दुसरं विकण्यासाठी अजून एका व्यापाऱ्याकडे गेला. तर तो व्यापारी म्हणला मी घेतो पण ते कसं चालवायचं. तर ह्यानी पण कधी रिव्हॉल्वर माहीत नाही. पण हा म्हणला मी दाखवतो तुम्हाला. तो घेऊन म्हणला चला सदावगा पाटील उद्यान आहे चौपाटीजवळ, तिकडे घेऊन गेला आणि त्याला दाखवायला लागला. त्यालाही माहीत नाही कसं रिव्हॉल्वर चालायचं. ते असं दाखवता गोळी उडाली आणि तो विकत घेणारा व्यापारी होता त्याच्या छातीत तो धाड दिशी पडला आणि ती त्याच्या उजव्या बाजू लागली. ह्याला वाटलं हा मेला. तो बेशुद्ध होऊन पडला होता. तो हा घाबरला आणि ते रिव्हॉल्वर घेऊन पळाला तर कुठेतरी लोकांनी जाताना त्याला माणसाला हॉस्पिटलमध्ये नेले. ते कसं सांगणार की मी रिव्हॉल्वर घेत होतो. त्याने काहीतरी खोटं नाटं सांगितलं मला कुणीतरी जाताना रिव्हॉल्वर मी फायरिंग केलं, मी जखमी झालो. ह्याला वाटलं हा मेला, आता आपण मोठ्या संकटात येणार. तर त्याला आठवलं की झेंडेने आपल्याला पूर्वी मदत केलेली आहे, त्याच्याकडे जाऊया. मी अगदी आपल्या गावगी पोलीस बसलो होतो. तर रिव्हॉल्वर घेऊन साप रिव्हॉल्वर. अरे म्हटलं गाढव अजय काय करताय, खाली ठेव. त्याला आधी ते रिव्हॉल्वर खाली ठेवायला लागलं. लोडेड होतं, ते अनलोड केलं पहिल्यांदा. मग त्याला बसवला. मग त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली की साहेब हां तो म्हणला वो साहब वो गैंग मेंबर है ना, उसका नाम चार्ल्स सोबराज है और हम लोग सब वो तैयारी है सब अभी उधर डेकॉयटी करने का है, वो लुटने का है पूरा एअर इंडिया का ऑफिस. आता म्हणलं हा रिव्हॉल्वर 2 पळून घेऊन आला कदाचित येणार नाहीत. पण पोलिसांना थोडे जरी काय क्ल्यू असेल त्याचा मागोवा घेतला पाहिजे. म्हणून मग आम्ही त्याला घेऊन, तो ताजमध्ये उतरले होते ना, म्हणून आम्ही कुलाब्याला 3 दिवस रोज टॅक्सीमध्ये बसून त्याला घेऊन बसायचो आणि वॉच ठेवला. आमच्या सुदैवाने 11 नोव्हेंबर 1971ला तो असा तिकडे चालत चालला होता सूट घालून. तर त्यांनी टॅक्सी आम्ही होतो त्यांना हा साहेब हाच. आम्ही जाऊन त्याला मारून पकडला. तर इकडे रिव्हॉल्वर बांधलेलं होतं, ते काढलं. सूट पीठ होता, ब्लॅक बेल्ट होता, एकदम स्टफ होता. त्याला मग पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, अगरी आपल्या कुलाबा पोलीस स्टेशनला. तिकडे ते झडती घेतली. तर त्याच्या झडतीमध्ये 4-5 रिसिप्ट्स मिळाल्या. त्या वेगळ्या हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या सगळे साखरी ठेवले होते. तिकडे जाऊन आम्ही रेड केली.
तिकडे आम्हाला मग 4 रायफल मिळाल्या, 5-6 रिव्हॉल्वर मिळाली, हँड ग्रेनेड मिळाली. सगळी तयारी त्यांनी करून मग तिथं डेकॉयटी करणार होते, ते मोठा हल्ला करणार होते, पण ते आम्ही वाचवलं. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये पोलिसांनी, गावदेवी पोलिसांनी मोठं हे पकडलं म्हणून. म्हणजे चार्ल्स सोब्राज नाव होतं. दिल्ली पोलिसांना कळल्यानंतर ताबडतोब आले आणि मग त्या सगळ्यांना घेऊन दिल्लीला गेले. अच्छा, पण दिल्ली पोलिसांना सोपवलं. हां, दिल्ली पोलिसांकडे आम्ही त्यांच्याकडे तो वॉन्टेड होता ना त्या केसमध्ये, त्यामुळे दिल्लीच्या सरकारने मला 1500 रुपये आम्ही सरकारने वाटून घेतलं. 1500 रुपये त्या काळात मला रिवॉर्ड मिळालं. अच्छा, पण सगळ्यात त्यावेळी मोठी बातमी झाली की बाबा मुंबई पोलिसांनी चांगलं काम केलं. त्यानंतर आपलं भारत बांगलादेशचं युद्ध सुरू झालं, पाकिस्तान बांगलादेशचं, त्या 71लाच. आणि मग ब्लॅकआउट सुरू झाला. डिसेंबर ब्लॅकआउटमध्ये त्यांनी जेलमध्ये असताना खोटं सांगितलं की मला फार तब्येत बिघडली आहे, ते ॲडमिट झालं हॉस्पिटलमध्ये. आणि अंधार त्यावेळी ब्लॅकआउट असायचा. ब्लॅकआउटचा फायदा घेऊन तो पाईपमधून उतरून पळून गेला. तिथून तो पळाल्यानंतर तो भारतातून पळाला. म्हणजे काही ठिकाणी फिरला, तर मोठी स्टोरी आहे ती. आणि पण तो पळाल्यानंतर ते जे खाद्यपदार्थात किंवा कॉफी चहामध्ये काहीतरी द्रव्य मिसळायचं ते त्यांनी टेक्निक डेव्हलप केलं. आणि मग तो स्मार्ट होता दिसायला. काय मुली त्याच्यावर फार भाळायच्या. मग त्यांनी मुलींशी दोस्ती करायची, त्यांना फिरायला घेऊन जायचं. आणि घेऊन गेल्यानंतर त्यांना तिकडे समुद्र किनाऱ्याला न्यायचं, आंघोळ बिंघोळ करायला लावायची. त्या बिकिनी घालायच्या ना, आंघोळ करून आल्या की मग त्यांना खायला द्यायचं. तर त्याला गुंगी आली की त्यांच्या अंगावर त्या जी गाडी आणली, ते भाड्याची गाडी घ्यायचा, ते गाडीतलं पेट्रोल काढून त्यांच्यावर टाकायचं आणि त्यांना जाळून मारून टाकायचं. आणि मग त्यांचं सगळं सामान, त्यांची घरची चावी ते घेऊन जायचं, सगळं सामान लुटायचं, त्यांच्या घरी जाऊन घरातलं सामान लुटायचं, त्या देशातून पळून जायचं. अशा प्रकारे त्यांनी गुन्हे करायला सुरुवात केली. मग त्यामध्ये तो व्हिएतनाममध्ये पकडला गेला, इराणमध्ये पकडला गेला, फ्रान्सला पकडला गेला, अनेक अशा गुन्ह्यांमध्ये. पण त्या सगळ्या जेलमधून तो पळाला. असा पळत राहिला. मग तोपर्यंत 71 नंतर 74ला माझी बदली झाली कुलाब्याला. कुलाबा पोलिसामध्ये ताज हॉटेल येतं. मग ताजचा तो सिक्युरिटी मॅनेजर मला भेटायला आला. मी त्याला सांगितलं, अरे तुझ्यामध्ये असं आम्ही त्या सोब्राज नावाच्या गुंड माणसाला पकडला होता, तो फार बदमाश आहे तुझ्या हॉटेलमध्ये, तो येतो, तू काळजी घे. तो म्हणला, साहेब त्यांनी आणि मी ब्लॅक बेल्टची परीक्षा टोकियोला बरोबर दिलेली, मी त्याला चांगला ओळखतो. मी म्हणलं, बघ तुझ्या हॉटेलात तो नेहमी येतो, तो तुला लक्ष ठेव. हो म्हणाला. आणि 75च्या सुमाराला एक फ्रेंच कपल आलं होतं, ताजमध्ये उतरलं होतं. तर ते 2 दिवस दरवाजा उघडला नाही म्हणून ते डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला, ते बेशुद्ध. ते शुद्धीवर आल्यावर 2 दिवसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं. तर ते म्हणाले की आम्हाला एक फॉरेनर जोडपं भेटलं उभे राहायला, आम्हाला घेऊन आले, आमच्यावर जेवले आणि आम्ही बेशुद्ध झालो, आमचं सगळं सामान गुल आहे. मग त्याच्या मोडस ऑपरेशनवर मला माहीत होतं की मग माझ्याकडे फोटो होता, त्याला दाखवला. तो म्हणे हाच माणूस आहे. मी त्याला म्हणलं, अरे तुला सांगून सुद्धा बघ तुझ्या हॉटेलमध्ये परत असा मोठा गुन्हा झाला. तो म्हणा, साहेब चुकलं माझं, मी काळजी घेईन. आणि 76मध्ये त्याला अटक झाली. नाही सांगतो तू स्टोरी सांगतो ना ती. तर नंतर 75मध्येच डिसेंबर महिन्यामध्ये तो परत ताजमध्ये आला. ताजमध्ये आला असताना त्या शामियानामध्ये तो त्या एका स्विस मुलीला घेऊन आला होता. तर तो तिथे कॉफी पित असताना या बॉब थॉमस त्या सिक्युरिटीवाल्याने पाहिलं, हा बसलेला आहे. त्याने एवढं ओळखलं, लगेच त्याला आठवलं झेंडेंना फोन केला पाहिजे म्हणून. तो फोन करायला वेळी फोन मोबाईलवर नव्हते ना, काउंटरवर गेलं पाहिजे. काउंटरवर जाऊन फोन करा. हा तर एकदम कावळ्यासारखा असा बघत असतो. बघितलं त्यांनी की हा फोन करणार म्हणजे पोलिसांना फोन करेल. त्यांनी तो फोन करत असताना त्या मुलीला घेतलं आणि त्या मुलीला घेऊन तो पळत टॅक्सी घेतली आणि पळाला. तर तिथला वॉचमन हुशार होता. तो म्हटला, फॉरेनर माणूस असा पळतो काय, म्हणून त्यांनी दुसरी टॅक्सी केली आणि त्याच्या मागे टॅक्सी लावली. आणि मग तो त्याच्या मागे गेला. तर त्या चर्चगेटमध्ये ती टॅक्सी गेली त्या रिच हॉटेलमध्ये. रिच हॉटेलमध्ये त्यांनी तिकडून फोन केला, साहेब आत्ता आपल्याकडून ते लोक पळाले ना, ते रिच हॉटेलमध्ये गेलेत. मग तो मॅनेजर माझ्याकडे पळत, साहेब सोब्राज इकडे रिचमध्ये गेला आहे, चला लवकर. मग आम्ही जीप घेतली आणि गेलो. आम्ही तिथे जाईपर्यंत आता खुलेव्यान तेपर्यंत त्यांनी सगळं चेकआउट केलं होतं. सगळं त्या टॅक्सीमध्ये सामान भरत होता. आणि लांबून कदाचित त्यांनी जीप पाहिली असेल लांबून, तो त्या मुलीला त्यांनी तसंच टाकलं आणि तो पळाला.
पळायला आम्ही तिथे गेलो, पण ती मुलगी आणि ते सामान त्याचे सगळे बॅगा बिगा सगळं पकडलं आम्ही. पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पोलिसांना त्या झडती घेतली तर त्या बॅगांमध्ये रिव्हॉल्वर्स होती, चॉकलेटमध्ये गुंडाळलेल्या गोळ्या होत्या रिव्हॉल्वरच्या, आणि त्याकडे त्याचे खोटे पासपोर्ट 5-6 त्यांनी तयार केले होते, त्याचे वेगळ्या याच्यात ते फोटो होते. ते सगळं ती मुलगी म्हणली बरं झालं तुम्ही वाचवलं. मग तिने सगळी स्टोरी सांगितली, कुठे कुठे तो गेला, काही मुलींना कसं मारलं, पेशावरला आम्ही गेलो होतो, बँकॉकला गेलो होतो. ती घाबरली होती फार. एवढी तुम्ही मला वाचवलं, मी नाही तर मला पण भीती होती की हा मला कधी पण मारून टाकेल. पण मग ती दुसऱ्या दिवशी फार मोठी बातमी झाली आणि सगळ्या पेपरला ते फोटो छापले की शोभराज गिव्ह स्लिप टू पोलीस. पण त्या मुलीला पकडल्यामुळे पण सगळ्या पेपरला ते आलं. आणि मग ते दुसऱ्या दिवशी 1 महिनाभरानंतर तो 76ला दिल्लीला एक फ्रेंच ट्रूप आलं होतं. त्यांना तो फ्रेंच आहे ना, तो त्यांना म्हणला मी फ्रेंचचं पाणी पितो, हे इंडियाचं पाणी वाईट असतं, तुम्ही पिऊ नका. म्हणून त्यांनी त्याला पाणी पिण्याच्या मिशनही त्या हॉटेलमध्ये गेला आणि ते 4-5 विद्यार्थ्यांना ते पाणी पाजून बेशुद्ध केलं. आणि त्यांचं सामान उचलण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या मॅनेजरने पाहिलं, तेवढ्यात त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याला पकडला गेला. तो पकडला गेल्यानंतर मग 71ची केस अजून पेंडिंगच होती. त्या केसच्या जबानीसाठी मग मला ते दिल्लीचं समन्स आलं, दिल्लीच्या कोर्टाचं. त्यावेळी तोपर्यंत माझी क्राईम ब्रँचला बदली झाली होती. तिथे आम्ही साध्या कपड्यात असतो. तर म्हणून दिल्लीला आमची बायको म्हणाली मी दिल्ली कधी पाहिलं नाही, मी पण तुमच्यावर येते. चल आम्ही गेलो. आम्ही तिथे 30,000 कोर्टामध्ये. तर त्यावेळी मग आता मी त्याला पकडला त्यावेळी तो साधा गुन्हेगार होता. आता तो जगात रेड कॉर्ड नोटीस 25-30 खून केलेले असा बदमाश झाला होता. त्याला एस्कॉट करायला अख्खं प्लाटून, एक इन्स्पेक्टर स्टेनगन घेऊन असं सगळं कोर्टामध्ये येत होते. मी मोठ्याने बोललो बायकोला, एक फालतू माणसाला झालं एवढं कशाला एस्कॉट पाहिजे. तर तिथे 1-2 पंजाबी होते, तुमको मालूम आहे कोण आहे? म्हणजे मालूम आहे शोभराज आहे, उसको मैं पकडा था. त्यांना वाटलं इसको कोई पागल कुत्त्याने काटा आहे असे. नंतर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी मला कोर्टात बोलवलं. मी गेलो जबानी द्यायला. तर मग बायकोला विचारलं कोण आहे काय? तिने इन्स्पेक्टर आहे, इन्होंने पकडा था पहिले उसको. तर मी कोर्टातून जबानी देऊन बाहेर आलो. ते सगळे पंजाबी माझ्या बाजूला, अरे भाई कैसा पकडा आपने? म्हटलं हात से पकडा. तुम्हाला हात लोखंड काय क्या? असं त्याला एवढं आश्चर्य वाटलं की हा फालतू दिसणारा माणूस यांनी कसा पकडला. पण त्यावेळी आमच्या बायकोला वाटलं की मी काहीतरी चांगल्या माणसाची लग्न केले. आणि मग त्यावेळी त्याला म्हणे मी त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला आपलं साधं मी म्हणे त्याला म्हणावं तू कशाला असे बदमाशी करतो, कशाला असं त्याला सांगावं. तो म्हणला यू माइंड युअर बिझनेस. तो अतिशय रफ माणूस आहे, तो पोलिसांना जुमानतच नाही. त्याला मला उडूनच लावलं. पण त्यावेळी परत मला त्याशी 5 मिनटं बोलता आलं, बोलण्याचा प्रयत्न करता जवळून बघता आलं. म्हणजे 71ला मी त्याला पाहिला होता, परत एकदा 75ला पाहिला. असं थोडीशी हिस्ट्री होती. आणि मग 16 मार्च 1986ला त्याने सांगितलं आज माझा वाढदिवस आहे, आपण पार्टी करू. तोपर्यंत त्याने 75 ते 86 जेल सगळ्या स्टाफशी इतकं प्रेम निर्माण केलं होतं, त्यांची दोस्ती केली होती. कशी केली होती माहीत नाही, पण त्या जेलने त्याला वापरायला कॉम्प्युटर पण दिला होता तिहारमध्ये. इव्हन BBC-ला त्याच्यावर फिल्म काढायला पण परवानगी दिली होती. तर एवढ्या त्याच्या फॅसिलिटी त्याला दिल्या होत्या. त्यामुळे तो फ्रेंडली होता फार सगळ्यांची. ते सगळे गुन्हेगार पण त्याला फार मानायचे, काय बहुत अच्छा साहब आहे म्हणून. आणि मग त्याने पार्टी दिली. त्या म्हणजे त्याच्यात डेव्हिड हॉल नावाचा इंग्लिश मित्र होता, तो गाडी घेऊन आला. त्यात मग केक वगैरे आणला, सगळ्यांनी केक खाल्ला. आणि 6च्या 6 सगळे गार्ड झोपले. सगळे गार्ड झोपले. मग त्यांनी 3 गाड्या आणल्या, त्याच्या 3 मित्रांनी 3 गाड्या आणल्या. 16 आरोपी त्या गाड्यांमध्ये बसले आणि पळून गेले. आणि जाताना त्याने फोटो पण काढला तिहारच्या बाहेर. तो काय मला माहीत नाही, पण ते असे पळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जगभरची फार मोठी बातमी झाली. संबंध जगामध्ये की बाबा तिहारसारख्या जेलमध्ये असं कसं घडू शकतं, अशी फार मोठी बातमी आली. सगळी जगात त्याची शोध सुरू झाली. पण त्यावेळी म्हणजे मीडियासुद्धा फार चांगलं काम करते कधी कधी. तर कधी बऱ्याचदा त्याने मुंबईच्या आफ्टरनून कुरिअर पेपरनी ते मागे जे 75ला आम्ही फोटो छापले होते ते फोटो परत छापले. आणि त्याच्याबरोबर माझा फोटो छापला की या सोबराला ओळखणारा मुंबईत आपला एक इन्स्पेक्टर आहे मधुकरजी, अशी एक बातमी. पण त्याचा उपयोग काय झाला की पुढे
म्हणजे आता आमचे DGPच्या हाताखाली 5-6 हजार इन्स्पेक्टर काम करतात संबंध महाराष्ट्रात. त्यांना काय माहीत कुठल्या इन्स्पेक्टरनी खुदून काय काम केलं आहे, पण त्यांनी हे वाचलं. आणि मग पुढे काय झालं की 29 मार्चला आपल्या VTचे पोलीस ते चेकिंग करत असताना एका माणसाला त्यांनी पकडला. त्या बॅगमध्ये काय म्हणून विचारलं, तो म्हणलं मेरे को मालूम नाही काय म्हणून त्यांनी झडती घेतली. त्याचा हँडबॉम्ब मिळाला, हँडग्रेनेड मिळालं. म्हणून त्याला इन्क्वायरीला पोलिसांनी नेला. पुढे तो काय बोलायला तयार नाही, काहीच बोलत नव्हता. त्याची झडती घेतली. त्यात एक रिसिट सापडली, पंचरत्न हॉटेल पनवेल. मग पंचरत्न हॉटेल पनवेलमध्ये त्याला घेऊन ते पंचरत्न पनवेलला गेले, पंचरत्न हॉटेलमध्ये. तर तिकडे संजय पोद्दार नावाचे मालक त्याचे होते. त्यांनी सगळे म्हणे हा माणूस आमच्याकडे अजून 4-5 माणसं याच्यावर होती, आमच्या हॉटेलमध्ये 5-6 दिवस राहत होते. आता ते सगळे गेलेत म्हणे. कुठे गेलं मग मला काय माहिती. पण माझ्या वॉचमननी त्यांच्याकडे एक मोटरसायकल होती. त्या मोटरसायकलचा नंबर लिहून रजिस्टरमध्ये ठेवलेला आहे, तो आमच्याकडे तेवढा आहे. त्यांनी तो नंबर दिला आणि ते म्हणले पण आता ते परत आले तर आम्हाला कळवा किंवा इथल्या पनवेल पोलिसांना कळवा. 2 दिवसांनी एक माणूस त्यांच्याकडे आला की कुठे माझे सगळे सहकारी. त्यांच्यातला एक माणूस दिल्लीला गेला होता काही मुली घेऊन यायला, पण त्याला मुली कोण आल्या नाहीत म्हणून तो सांगायला आला की त्या मुली कोणी यायला तयार नाहीत. म्हणून तो आला तर त्यांनी विचारलं अरे माझे सगळे सहकारी कुठे आहेत. तर त्या संजय पोद्दारांनी हुशारी केली. म्हणजे आत्ताच जेवण करून ते फिरायला गेलेत, तुम्ही बसा मी तुम्हाला रूम उघडून देतो आणि आत्ता येतीलच. त्यांनी रूम उघडून दिली, त्याला जेवायला दिलं आणि पोलिसांना कळवलं. पोलीस आले, त्याला पकडलं. त्याची चौकशी सुरू केली. त्याला इंट्रोगेट करताना तो पुष्कळ इंट्रोगेट केला. शेवटी तो म्हणाला तुम्ही मला कशाला त्रास देता, मी सोबराज बरोबर जेलमधून नाही पळालो, मी त्याला न्यायला आणायला गेलो होतो. सोबराज म्हणल्यानंतर सगळ्यांची एकदम बापरे, सोबराजची बातमी फार मोठी बातमी होती त्या दिवशी. मग त्यांनी ताबडतोब सगळ्यात मोठ्या आमच्या सर्वोच्च अधिकारी जोगसाहेब DGP त्यांना कळवलं साहेब सोबराजची काहीतरी क्ल्यू आहे. अरे म्हणे ताबडतोब तुम्ही या सगळे. आणि मग त्यांना आठवलं की सोबराला ओळखणारा एक इन्स्पेक्टर आपल्याकडे आहे. मला सकाळी 7 वाजता घरी मेसेज, DGP साहेबांना भेटा. आम्ही आयुष्यात DGPला कधी भेटत नाही, मोठा अधिकारी कधी भेटत नाही. म्हटलं मी घाबरून गेलो, काय साहेब कशाला बोलवलं, मला कशाला बोलवलं. 9:30 पावणे 10ला मी ऑफिसमध्ये गेलो तर तिकडे आमचे कमिशनर सोमन साहेब, मेंडोन्सा जॉईंट कमिशनर खालीच उभे, या DGP तुमची वाट बघतात. मला आश्चर्य वाटलं. त्यावेळी माझे गुरु अरविंद पटवर्धन ते दक्षताचे संपादक, दक्षताचं ऑफिस DG ऑफिसच्या खाली आहे. मी आधी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं साहेब मला काय DGनी बोलवलं आहे, तुम्हाला माहीत नाही काय. म्हटलं मला काय माहीत नाही. अहो ते सोबराजची काहीतरी बातमी आहे आणि म्हणून तुम्हाला बोलवलं आणि तुम्हीच पकडणार. आणि आपला एक आशीर्वाद पर बोलले. मग केलं मी DGPकडे. मग त्यांना सगळी स्टोरी मी सांगितली, कसं काय होतं. मग आम्ही प्लॅन तयार केला काय करता येईल काय. म्हणलं साहेब तो नेहमी मोठा 5 स्टारमध्ये राहतो आणि तो ज्या गावात गेला आहे त्या सगळ्या गावाला परत जाण्याची शक्यता आहे. कारण त्याला माहीत होतं आपल्याला पकडण्याची शक्यता आहे, तरी तो आला होता मुंबईला. त्यामुळे तो सगळीकडे जाईल. तो अलवारला गेला होता, अहमदाबादला गेला होता, मुंबईत 6 दिवस जाऊन राहिला होता, बॉम्बे सेंट्रलला. तर त्या सगळ्या ठिकाणी आपण ऑफिसर लोकांच्या टीम पाठवू. तो म्हटलं तो साहेब नेहमी 5 स्टारमध्ये राहतो, त्याला पैसे लागतील. म्हणजे तुम्हाला किती पैसे पाहिजे. मी म्हटलं साहेब 10,000, त्यावेळी स्वस्ताही होती, 10,000 रुपये. मग सगळ्या टीमना 10,000 रुपये दिले. मग मला म्हणले तू, मग ते गोव्याचा नंबर होता तो. आणि त्यागी म्हणाला होता की त्याच्या इच्छा आहे त्याची बायको अमेरिकेत आहे, तो अमेरिकेला तिच्याकडे जाणार आहे. तो गोव्यातून कुठल्या तरी छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत जाईल आणि त्याच्यावरून तो क्रूजमधून पळून जाईल अशी त्याची आयडिया. असं त्यांनी थोडा क्ल्यू दिला होता. तर बायकोला फोन करेल म्हणे अमेरिकेला. तर मग DG साहेब म्हणले तू गोव्याला जा आधी, तर विमानाने जा. मग ठीक आहे म्हटलं साहेब. मग ते कमिशनर साहेबांनी सांगितलं आता तुम्ही पुढे बघा. मग कमिशनरने लगेच माझ्यासाठी एक एअर तिकीट पण बुक केलं आणि आम्ही सगळे ते आमचे जॉईंट CP त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मग ते क्राईम ब्रांचचे जॉईंट CP, मी पोलीस स्टेशन आगरीपाड्याला होतो. आगरीपाडा म्हणजे पोलीस स्टेशन क्राईम म्हणजे थोडीशी कॉम्पिटिशन असते कोण मोठं असं. तर त्यांना वाटलं ह्याला कशाला पाठवायचा. ते म्हणले झेंडे तुम्ही इकडे राहा, तुम्ही इंट्रोगेशन चांगले, मी क्राईम ब्रांचच्या कोणते ऑफिसर पाठवतो. मग ठीक आहे म्हटलं साहेब ते द्या 10,000 रुपये. 10,000 रुपये साहेबांनी दिले. आणि मग मी आपला नर्वस होऊन मी कधी विमानात बसलो नव्हतो आयुष्यात. पहिला चान्स आला तोही गेला. म्हटलं मी खाली आलो.
जाताना परत साहेबांना सांगून तर बघूया. परत गेलो, म्हटलं साहेब तुम्ही जोग साहेबांना सांगा की तुम्ही मला नाही पाठवत, दुसरं कोणीतरी पाठवतात. ते विचारत पडली, आता काय जोग साहेबांना कोण सांगणार. त्याने परत ते 10,000 रुपये घेतले. नाही बाबा तूच जा असं म्हणून मी ते गोव्याला गेलो. पहिला विमान प्रवास. मग माझ्यावर माझे 2 सहकारी, आमचा अमोलिक म्हणून एक इन्स्पेक्टर होता क्राईम ब्रांचचा, आणि रेल्वेचा इन्स्पेक्टर संकत म्हणून होता. ते 2 आणि 2 लोक गाडी घेऊन BMW 1647 ॲम्बॅसेडर गाडी घेऊन आले. नंतर आम्ही तिकडे जाऊन मग जो आपल्या सोमन साहेबांनी केरकरांना फोन केला होता ताजच्या, आमचे ऑफिसर येथील गोव्याला, त्यांची व्यवस्था करा. मग तिथे त्यांनी आमची व्यवस्था गोव्यात ताजमध्ये उतरायची व्यवस्था केली होती. तिकडे आम्ही गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर हे सगळे अधिकारी पण आले. मग तिकडे पहिल्यांदा काय करायचं तर तो विमान आपल्या बायकोला फोन करील अशी शक्यता होती ना, म्हणून आम्ही CTOला गेलो. त्यावेळी काय मोबाईल काय फोन नव्हते, तुम्हाला फोन बुक करायला CTOला गेलं पाहिजे, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसला. मग आम्ही तिकडे गेलो. तिथल्या स्टाफला सांगितलं आम्ही असं आहोत, आम्हाला त्या अमेरिकेत किती फोन झाले 16 तारखेपासून त्याची माहिती पाहिजे. तर तिथे एक चांगला क्लार्क होता मॅनेजर्स नावाचा. तो म्हणाला की साहेब इथे कोणी इकडे फॉरेनर इथे येत नाही. गोव्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे ओक कर म्हणून, त्याचं आणि आमच्या स्टाफचं कनेक्शन आहे. ते तुम्हाला ताबडतोब कॉल लावून देतात. त्यामुळे सगळे लोक त्या हॉटेलमध्ये जातात, आमच्याकडे कोणी येत नाही, तुम्ही तिकडे ट्राय करा. त्याने हा एक महत्त्वाचा क्लू दिला. तो क्लू आता मग, आणि आमच्याकडे तो नंबर होता मोटरसायकलचा. मग आम्ही दिवसभर काय मोटरसायकलचे गोव्यामध्ये पायलट टॅक्सीज आहेत, तुम्हाला मोटरसायकलवर फिरवतात लोक. ते स्टँड आहेत, त्या स्टँडवर जायचो, लोकांना सांगायचो अरे माझा भाऊ असा आहे, हे गाडी घेऊन आला आहे, घरातून पळून आला आहे, तुम्ही बघितलं का. तर त्यातला एक हुशार माणूस मला भेटला, पोरा होता 16-17 वर्षाचा. तो म्हणला तुम बहुत बंडलबाज दिखता है. म्हणलं क्यों क्या हो गया. बोले ये पिकॉक कलर का गाड़ी है, नया गाड़ी है, इसको चेन के ऊपर बिठाया नहीं है, और वो गोरा लोग चलाता है, तुम काला है, तुम्हारा भाई कैसा हो सकता है. वो फॉरेनर आहे. हां, म्हणजे मला खात्री पडली की म्हणजे हा इथे आहे आणि बघितला आहे नक्कीच. मग लगेच मी कमिशनर साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब तो इथे असण्याची शक्यता आहे, आम्ही 2च ऑफिसर आहेत, काहीतरी मदत पाठवा. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी दुसऱ्या गाडीत अजून 4-5 ऑफिसर पाठवले. मग आम्ही दिवसभर गोव्यामध्ये ते मोटरसायकलचा शोध घेत फिरायचो आणि संध्याकाळी त्या ओक हॉटेलमध्ये जाऊन बसायचो, वाट बघत येतो कोण येतो आहे फॉरेनर, असं चाललं होतं आमचं. आणि 6 एप्रिल 86ला रात्री 10-10:30च्या सुमारास आम्ही सगळे बसलो होतो, गप्पा मारत होतो. ऑफिसर आमचे 5-6 ऑफिसर आले होते, आम्ही गप्पा मारत. पण माझं लक्ष त्या मेन गेटवर होतं, मी आपलं बघत होतो. तर 10:30च्या सुमाराला एक पांढरी टॅक्सी आली, 2 फॉरेनर उतरले आणि त्याने नाईट कॅप घातली होती. म्हटलं नाईट कॅप काय माणसाने घातली म्हणून मी असं निरखून बघायला लागलो. तो माणूस पुढे होता, त्याच्या हातात बॅग होती आणि तो बराचसा सोबराजसारखा दिसत होता. सोबराज म्हणलं तर मी एकदा चमकलो. म्हटलं हा सोबराज असेल, त्याच्याकडे बॅग आहे, तर तो मला ओळखतो, तो तिकडून मला उडवून टाकील. म्हणून मी पटदिशी उठलो आणि एका भिंतीवर लपलो. मग ते लोक आले हॉटेलमध्ये, त्या व्हरांड्यामध्ये एका टेबलावर बसले. मग गपचूप मी जाऊन त्याच्या मागच्या टेबलावर बसलो आणि तिकडे बसून मग तो बघत होता असं. मी तेवढ्यामध्ये बसून माझ्या एक प्लॅन तयार केला. एका कागदावर लिहिलं की 2 ऑफिसर तो टॅक्सीवाल्याला पकडा, 2 ऑफिसर तिथं मोठं कंपाऊंड, तिथं लग्न चाललं होतं, तिथं काय गडबड झाली मध्ये थांबा, 2 जण मला मदत करायला या, असं मी चिठ्ठी दिली त्याला आणि म्हणलं त्या ऑफिसरना दे. त्याने ती चिठ्ठी जाऊन दिली. तर ऑफिसर 2 तिकडे गेले, त्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारला. तर त्याला कदाचित वाटलं असेल की आपले टेम्पररी कस्टमर आहेत, त्यांचं चौकशी का करतात, पण त्यांना सांगायला तो आत जोरात येत होता. मी बघितलं, म्हणलं हा येऊन ह्याला भेटला तर सगळा घोटाळा होऊन जाईल. मग मी तोपर्यंत माझे ऑफिसर येतच होते. मी पड्डीशी उठलो, त्याच्या मागून गेलो आणि मागून त्याला एकदम जोरात पकडला आणि ओरडलो, चार्ल्स. तो म्हणला हुज चार्ल्स. म्हणलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे हू हॅड कॉट इन 71. आता त्याला कळलं की आपला एक्सपोज झालं तर हिंमत हाडली त्याची. तेवढ्यात त्यांनी रिव्हॉल्वर उचलायचा प्रयत्न केला. बॅग ते अमोलकने ते रिव्हॉल्वर उचललं. साहेब लोडेड. म्हणलं बाजूला अनलोड कर. मग त्यांनी ते अनलोड केलं. मग त्याला घेऊन आम्ही कंपाऊंडमध्ये आलं. मग मला आठवलं की इथून जगात कुठे पण फोन होतो. मग मी आमच्या कमिशनर साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब मी त्याला पकडला. अरे काय सांगतो खरं. म्हणलं साहेब 100 नाही 1000% पकडला.
अरे म्हणे मी इतका आनंदी झालो आहे, तू आता तिथे थांबूच नकोस, तू ताबडतोब त्याला घेऊन डायरेक्ट मुंबईला ये, मी ऑफिसमधून खाली तुला भेटायला येईल, तुला रिसिव्ह करायला, तू एवढं चांगलं काम केलंस. मग म्हटलं आता हा तर ब्लॅक बेल्ट आहे, मोठा डेंजरस, जगातून कुठून पळालेला आहे, त्याला काय. मग मी काय केलं, आमच्याकडे रिव्हॉल्वरच्या कार्ड होता त्यांनी त्याला बांधला आणि मग हॉटेलमध्ये एवढे काथ्या सुतळ्या काय होतं असं घट्ट त्याला बेडिंगसारखा बांधला, त्याला आमच्या कारच्या सीटवर झोपवला, त्याच्या उरावर 2 शिपाई बसवले, त्यांच्या हातात 2 डबडी दिली, काय शिव करायची तुम्ही इथे करा. पण तेवढ्यात त्या हॉटेलवाल्याने तिकडे फोन केला तिथल्या कमिशनरना, साहेब इकडे चोपलाला पकडला आहे, त्यांचे 2 ऑफिसर आले, ते चला साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे. सर तुम्ही गोव्यामध्ये चार्ल्सला अटक केली, त्यानंतर तुम्ही म्हणजे खूप प्रसिद्धी मिळाली, तुम्ही संपूर्ण भारतभर आणि इंटरनॅशनली पण फेमस झाला होतात आणि असेही उल्लेख सापडतात की टाइम्स मॅगझिनमध्ये पण तुमचं नाव आलं होतं. नाही, तो पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतातल्या सगळ्या पेपरमध्ये, जगातल्या सगळ्या पेपरमध्ये, जगातल्या. पण माझा एक पुतण्या न्यूयॉर्कला होता. अच्छा. त्या 8 तारखेला त्याने मला फोन केला, अंकल यू आर इन टाईम. म्हटलं काय, तुमचं टाईममध्ये नाव आलं आहे की इन्स्पेक्टर झेंडे यांनी पकडला, त्याला एवढं मोठं टाईम मॅगझिनमध्ये नाव येणं म्हणजे तर मोठी. पण भारतातल्या त्यावेळी बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रात माझे मोठे मोठे फोटो आणि त्या वीकनी मला फ्रंट कव्हरला टाकलं होतं, इलिस्ट्रेटिव्ह वीकलीनी माझी मुलाखत, अनेक पेपरमध्ये त्यावेळी माझी दूरदर्शनवर माझ्या मुलाखती, आजचे पाहुणे काय अनेक चालूच होतं. अच्छा. ॲक्च्युली त्यावेळी अमोलने जाहिरात केली. अच्छा. अमोलची होर्डिंग असतात ना त्याच्यावर, ते दाभोळकर त्याचे प्रसिद्धी प्रमुख होते, त्याने एक जाहिरातीत अमोलच्या होर्डिंग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात मोठ्या मोठ्या होर्डिंग असतात, त्यांनी त्यावेळी लिहिलं अटके पार झेंडे असं म्हणून माझी ते सोबऱ्याच्या अटक केली आहे. आणि आपलं राघोबा दादानी अटके पार झेंडे लावले होते, अटक आणि अरेस्ट असं करून त्यांनी असं होर्डिंग लावलं, मोठं होर्डिंग लावलं. आणि नेमकं लताबाईंच्या घरासमोरच ते होर्डिंग आहे. बरोबर. त्यांनी ते वाचलं, त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या मोहन वाघांना फोन केला, चंद्रलेखाच्या, अरे मोहन त्या झेंडेला मला भेटायचं रे, तुझं मराठीत त्याचं पहिल्यांदा अमोलने जाहिरात केली, म्हणजे आपण त्याचा सत्कार करू. मग ते दीननाथांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्त मोठा समारंभ हे नाटक ठेवलं आणि त्या नाटकात मला तिकडे आमच्या सगळ्या फॅमिलीला बोलवलं, मंगेशकर फॅमिली सगळी आली. मग सगळ्या लताबाईंना म्हणाले नाही काहीतरी तुम्ही बोला, त्या म्हणाले मला आज काही बोलायचं नाही. 50 वर्षात अमोलने कधीही मराठी जाहिरात केली नव्हती. अटके पार झेंडे ही झेंड्यांमुळे जाहिरात आली, तर मला त्यांची स्टोरी त्यांच्या तोंडून ऐकायची आहे. लता मंगेशकरांनी तुमचा तेव्हा ऑटोग्राफ मागितला होता आणि नंतर त्या सगळं माझं भाषण वगैरे झालं, त्यानंतर समारंभ संपला, मग त्यांनी मला एक समय बक्षीस वगैरे दिली. मग आम्ही बसलो, आमची फॅमिली, ती फॅमिली सगळी. मग एका बाजूला आशाताई, एका बाजूला लताबाई, आणि त्या म्हणे आता तुमचा ऑटोग्राफ. लताबाईंनी त्यांचं हे काढलं डायरी, त्याचा ऑटोग्राफ घेतला. आता एवढ्या मोठ्या माणसांनी माझा ऑटोग्राफ घेणं म्हणे. आणि आशाबाईंनी त्यांची पर्स उघडली, त्याच्यात डायरी नव्हती, म्हणजे 100चे बंडल काढलं. अहो म्हटलं ह्याच्यावर सह्या कर. अहो म्हटलं 100 तुमच्या पुढे काय साहेब, तुम्ही एक अर्धा सह्या करा, माझ्या नातवंडांना मी देईन. मग त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मंगेशकर फॅमिलीवर माझ्या मुलांचे फोटो, आमच्या मुलीचे, सगळ्यांना आनंद वाटला. त्यावेळी एवढ्या मोठ्या माणसांनी आपला एवढा सन्मान केला आहे, मोठी गोष्ट ना. आणि आणखी एक सर की तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधींनी सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली. काय आलं, मी त्यावेळी माझ्या सगळ्या पेपरला फोटो, सगळ्या पेपरला येत होते. दूरदर्शन त्यावेळी फक्त दूरचे होतं, मराठी, हिंदी, इंग्लिश बातम्या, तीच बातमी, कारण जगात ती फार मोठी बातमी होती. तर त्यांनी बऱ्याचदा ती पाहिली असेल माझा फोटो. तर मी बंदोबस्ताला उभं होतो वरळी नाक्यावर, ते येणार म्हणून. आणि मी त्यांची गाडी अशी पास झाली, त्यामुळे थांबा मला त्याला भेटायचे. मग त्या सगळ्या गाड्या थांबल्या. मग ते सिक्युरिटीवाल्याने सांगितलं साहेब इथं नाही, आपण राजभवनला बोलू. मग मग दुसऱ्या दिवशी मला राजभवनला बोलवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मग आमचं अभिनंदन, आमच्या सगळ्या स्टाफचं अभिनंदन केलं. आता एवढा मोठा माणूस पंतप्रधान, त्यांनी केवळ वर्तमानपत्रात माझा फोटो पाहून मला ओळखलं, तर तो त्यांचा मोठेपणा मी काय सांगणार. अच्छा. अरुण नेहरूंनी सुद्धा तुमची त्यावेळी काय, रिबेरो साहेब त्यावेळी होम सेक्रेटरी होते. आणि त्यांनी अरुण नेहरूंना एक पत्र पाठवलं की तुम्ही झेंडेंचं अभिनंदन करा. आणि मला पत्र पाठवलं की मला ते मधू म्हणायचे.
मधू मी अरुण नेहरूला रिक्वेस्ट केली की तुला अभिनंदन करायसाठी, कारण मला माहीत होतं की इतकं इम्पॉसिबल टास्क मुंबई पोलिसच त्यातल्या मधू झेंडेच करू शकेल, तर ते तुला अभिनंदन करता का ना मला कळव, असं त्याने मला पत्र पाठवलं. दुसऱ्या दिवशी मला मेसेज की तुम्हाला अरुण नेहरू भेटायला येत आहेत. मग राजभवनवर अरुण नेहरू तिकडून मुद्दाम भेटायला आले. त्याने माझं अभिनंदन माझ्याकडून सगळी आता मी तुम्हाला सांगितली स्टोरी सगळी ऐकली. त्यावेळी म्हणजे आता जसे अमित शहा आहेत गृहमंत्री, तसे त्यावेळीचे ते गृहमंत्री होते. त्याने त्यावेळी ते काय लाटच होती लोकांची. अच्छा. आणि आणखी एक फोटो सर मी इंटरनेटवरती पाहिला की शंकरराव चव्हाण दिसत आहेत, सुशील कुमार शिंदे दिसत आहेत, तुम्ही मध्ये दिसतायत. नाही, मग महाराष्ट्र सरकारने आमचा सत्कार केला सचिवालयात. मग तिकडे सगळे मंत्रिमंडळ आणि मग त्यांच्यात एखादा आम्ही सगळी टीम गेलो. मग आम्ही ते दक्षताने तो फोटो छापला, दक्षताने तो फोटो छापला की मुख्यमंत्री आणि सुशील कुमार शिंदे, त्यावेळचे गृहमंत्री महाजन साहेब हे सगळे बसलेले आहेत आणि आम्ही सगळे उभे आहेत. मी आपला सॅल्यूट करतो असा एक फोटो दक्षतात छापला. आणि मग दक्षतात आमचे अरविंद पटेल आमचे झेंडे उंचच राहणार असं या नावाखाली. मग त्यावेळी आमचे अरुण टिकेकर याचे महाराष्ट्र टाइम्सचे उपसंपादक होते. मग त्यांनी आमच्या दोघांवरील असा गुरु असा शिष्य म्हणून एक मोठं आर्टिकल लिहिलं महाराष्ट्र टाइम्समध्ये. ते पण दक्षताने परत छापलं, कारण मग मी पटोलेंना गुरु मानायचो आणि ते फारच मोठे माणूस होते. म्हणजे ते रिटायर झाले त्यावेळी लोकसत्ता लिहिलं की पोलिसातील संत तुकाराम गेला. अरे बापरे, फार विद्वान होते, पण माझ्याच होते ते मला गुरु म्हणून मिळाले. अरे वा. अच्छा सर, आता आपण चार्ल्सचं पाहिलं, आता आपला टप्पा दुसरा आहे तो म्हणजे मुंबईतलं जे काही माफिया ही गँग होती त्याबद्दल आपण बोलूया. की तुम्ही हाजी मस्तानला अटक केलं होतं स्मगलिंगच्या केस खाली. नाही, हाजी मस्तानला मी पहिल्यांदा अटक केली 1964 साली. त्यावेळी तो एवढा मोठा स्मगलर वगैरे झाला नव्हता, पण असा येत होता. पण त्यावेळी पलटण रोड पोलीस स्टेशनला मी होतो. आता त्याला माता रमाबाई नाव दिलंय. पलटण रोड पोलीस स्टेशनला मी काम करत होतो. त्या पलटण रोडमध्ये हाज हाऊस, आता हज हाऊसची मोठी बिल्डिंग झाली. त्यावेळी रेडिओ टाकीच्या गलीमध्ये एक हजला जाणाऱ्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था होती. आणि मग ते येताना बरेच गोष्टी काहीतरी स्मग घेऊन यायचे, ते विकायचे. तिकडे मोठा बाजार भरायचा, ते लोक तिथे विकायचे. मग लोक तिथे जायचे, त्यांच्याकडून विकत घ्यायचे. असं बरं. तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी म्हणून आम्ही एक पोलीस तिकडे नेमला होता त्या हज हाऊसला बंदोबस्ताला. तर तिकडे याचं दुकान होतं हाजी मस्तानचं. तर तो तिथे स्वतःला मोठा दादा समजायचा ना. तर तो विदाऊट परमिशन आत त्या जायला लागला. ते शिपायाने अडवला, आत नाही जायचं. पण तो पहिल्यांदा नाही, मी कोणाला ओळखत नाही म्हणाला. पास असेल तर आत जायचं. तो त्याला एकदम संताप आला. त्यांनी त्याला एक चढून दिली. तेव्हा शिपाई पळत पळत माझ्याकडे आळाला. म्हणे साहेब ते मस्तान म्हणून कोण माणूस आहे, त्याने मला मारला. म्हणजे शिपायाला मारतो. मी लगेच तिथून तसाच उडलो, त्याच्याबरोबर गेलो आणि त्या मस्तानच्या दुकानात तो बसला. त्याला कालाला धरून खेचून आणला आणि त्याला पहिले लॉकअपमध्ये टाकला. आमचे इन्स्पेक्टर, अरे तुला मस्तान माहीत नाही? म्हणजे साहेब कुणी असला तरी पोलिसला मारतो मी कधी सहन करणार नाही, त्याला मी बंद केला आहे आणि तो आत राहील, असं मी आमच्या साहेबाला पण सांगितलं. मग त्यावेळेला त्या केसमध्ये 3 महिने शिक्षा पण झाली. तर त्या पहिल्यांदा मी त्याला त्यावेळी पकडला होता. त्यावेळी तो 3 महिने जेलमध्ये होता. नाही तेव्हा नाही, नंतर ती केस चालली आणि मग त्यालाच त्यात शिक्षा झाली. अच्छा. पण त्यावेळी त्यांनी बघितलं की हा माणूस काय एकदम तडफदार आहे असं त्याला त्याच्यावर इम्प्रेशन झालं होतं. करीमलालाला पण तुम्ही अटक केली होती. मग ते 84ला ज्यावेळी मिसा आला त्यावेळी मग मिसाला 2 लोकांना पकडण्याचं मला काम आलं. एक हाजी मस्तान आणि करीमलाला. आता हाजी मस्तान त्यावेळी तो त्याचा बंगला होता इकडे सोफिया कॉलेज लेनला तिकडं, आणि त्याची एक प्रेयसी होती तिकडे चंदन सिनेमाच्या बाजूला एक सिनेमा नटी होती, तिच्याकडे तो राहायचा अशी मला खबर होती. तर मी त्याला शोधायला म्हणून रात्री 12 वाजता तिकडे गेलो. तिकडे गेलो तर तिच्या दरवाजा ठोठवला, बेल मारली. तर ती म्हणली कोण मस्तान, हम नहीं पहचानता है. ते उडून लावलं तिने मला. म्हणलं तुम ऐसा मत करो, मेरे को मालूम है मस्तान अंदर है और तुम खाली उसको बोलो झेंडे आया है, तो देखो क्या बोलता है, वो अगर कुछ नहीं बोला तो मैं निकल जाएगा. ते माझा आवाज मोठा आहे ना, त्याने ऐकलं तिथून. तो खाली आला, अरे भाई क्या है. म्हणलं चलो तुम वॉन्टेड आहे तर मेरे साथ चलो. तसा तो लुंगीवर तसा आला. आणि दुसऱ्याही सकाळी मी रिबेरो साहेब त्यावेळी कमिशनर होते, त्यांच्या पुढे उभा केला. हे ऐसा फालतू मस्तान. म्हणजे साहेब असाच आहे, तो लुंगीवर असा फाटका आहे तो. मग त्याला त्यापुढे मग लगेच 11 वाजता मी तिकडे तो
नॉवेल्टी सिनेमाच्या बाजूला मस्तान करीमलालाचं घर होतं, तिकडे गेलो, तिकडे पण त्याला धरला आणि घेऊन आलो. तर एका दिवशी मी त्या दोघांना पकडली, करीमलाला आणि मस्तानला दोघांनाही पकडली. आता ही जुने डॉन होते आधीचे, करीमलाला, हाजी मस्तान, त्यात अरुण गवळी पण होता. अरुण गवळी फार नंतरचा. अरुण गवळी म्हणजे मी आता हे सांगतो तुम्हाला, तर 61, 62, 64च्या गोष्टी सांगतो. अरुण गवळी कधी 84 नंतर त्याही तो नंबर 3ला होता. ते भायखळ्यामध्ये सगळ्यात मोठी गँग होती रमा नाईकची गँग, त्याला कंपनी सरकार म्हणायची, रमा कंपनी सरकार. आणि त्यामध्ये 2 नंबरला बाबू रेशीम होता, 3 नंबरला अरुण गवळी. म्हणजे ते लोक काय करायचे, असे काय लुटफाट करून पैसे केले. मी गरीब लोकांना थोडं काही कुणाच्या लग्नाला मदत कर, कुणा बारसं असलं तर तिकडे पिक्चर लाव, मग तिकडे बोर्ड लावायचा यांच्या सौजन्याने. म्हणजे रमा नाईक, बाबू रेशीम आणि अरुण गवळी यांच्या सौजन्याने पिक्चर. असं त्यांचं तिकडे त्या एरियामध्ये भयंकर त्यांचा दबदबा होता. आणि माझी यावेळी आगरीपाड्याला बदली झाली, तर ती मी म्हणलं झाला कोण रमा, एवढा कोण आहे म्हणून मी त्या रमाला शोधून आणला, त्याला पकडला रिव्हॉल्वर सहित, आणि मग त्याची वरात काढली, त्याला बेड्या घालून आणि सबंध असे दोरखंड बांधून सबंध आगरीपाडा एरियात त्याला फिरवला. मग लोकांना बोलवलं, अरे अरुण रमा को पकडा, क्या साहेब आहे बोल. थोडासा लोकांना दबदबा निर्माण झाला. तो बाबू रेशीम त्यावेळी नुकताच डॉकमध्ये लीडर व्हायचा प्रयत्न करत होता. तो माझ्याकडे आला, म्हणला साहेब मी कधी वॉन्टेड असलो तर तुम्ही माझी अशी वरात बिरात काढू नका, तुम्ही सांगाल त्यावेळी मी येऊन हजर होईल. म्हणजे या गुंड लोकांना आपली दहशत कमी झालेली चालत नाही, एक वेळ शिक्षा एवढा बेईजच होते ना अशी वरात बिरात काढली. मुंबई त्या गँग वॉर त्यावेळी फार नंतर सुरू झालं गँग वॉर. आधी हे सगळे पठाण गँग आणि दाऊद गँग हे सगळे एकत्रच होते, हे एकत्र गुन्हे करायचे. म्हणजे साधारणपणे 66-67ला त्यांनी कारनाक बंदरला एक हातगाडी लुटली होती एका कुरिअरची, बरंच सामान लुटलं होतं, त्यात या सगळ्यांना पकडले होते आणि त्यांना 7-7 वर्षे शिक्षा पण झाली होती. पण त्या जामीनवर आले होते. आणि नंतर त्यांची पुढे त्यांची फाटाफूट झाली, मग ते एकमेकांच्या विरोधात भांडायला लागले, पण ओरिजिनली सगळे एकत्र होते. सर, मला अरुण गवळींचा विषय निघाला तर तुम्ही गवळीला अटक केली होती, तेव्हा तुम्हाला एक फोन आला होता सत्ताधारी आमदारांचा. त्यावेळी मी क्राईम ब्रांचला होतो. या अरुणला मी अटक केली होती, तर ते शिपाई निमान साहेबला, साहेब तुम्हाला फोन आला आहे. म्हणलं कुणाचा फोन आहे? ते बोलले ते भाई जगताप इंटकचे प्रेसिडेंट आहे, त्यांचा फोन आहे. मी गेलो, फोन घेतला, म्हणलं कोण बोलतोय? भाई जगताप. म्हणलं इंटकचे प्रेसिडेंट? हो हो. मी म्हटलं साहेब एवढ्या मोठ्या माणसाशी बोलायला मला अनुभव नाही, मी घाबरलो आहे, माझे हात थरथर कापतायत, मी कसा तुमच्यासारख्या मोठ्या माणसाशी बोलू, असं म्हणून त्यांनी ओळखला हा पक्का बदमाश. मी फोन ठेवून दिला. त्यानंतर त्यांनी काय परत म्हणजे अरुण गवळीला सोडवण्यासाठी अशी फोन यायची, दबाव यायचा तुम्हाला आलाच ना. त्यांनी फोन काय बोलला, काय तो खरंच भाई उठा जगताप होता का अजून? मला काय फोनवर तो असं बोलला, पण मी त्याला आमच्या जीवनात कधी पॉलिटिकल इंटरफरन्स त्यावेळी कधी व्हायचा नाही, कुणी कधी पोलिसांना फोन करायचे नाहीत. 80च्या दरम्यान 70च्या दशकात तर दाऊद छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा एक भुरटा चोर होता, नंतर तो मोठा बनत गेला. 80च्या दरम्यान दाऊद तुम्हाला भेटला होता, तो आला होता तुमच्या ऑफिसला, असं काहीतरी वाचलं आम्ही. 84 साली काय आलं, 80 साली त्याच्या भावाचा मर्डर केला या पठाण गँगनी, अमीर जादा, अलमजे वगैरे पठाण, त्यांच्या आपसात भांडणावरून त्याचा खून केला प्रभादेवीला आणि ते पळाले. नंतर ते तिकडून दाऊदकडच्या घरी गेले, पाकमुदिया स्ट्रीटला, तिकडे दाऊदवर फायरिंग केलं. पण त्या दाऊद आणि तो एक पैलवान होता, त्या पैलवाननी त्यांच्यावर क्रॉस फायरिंग केली, त्यात त्या अमीरजादाच्या इकडे गोळी लागली, तिथून ते पळाले. मध्ये ते पळाले आणि तिकडून जे निघून गेले तर त्यांचा नंतर पत्ताच लागला नाही. 2 वर्ष दाऊद त्यांना शोधत होतो, तर त्यांना काय तो मिळत नव्हता. आणि एक केस घडली होती किडनॅपिंगची, फिल्म प्रोड्युसर जी होते मुशीर आलम, ते शक्ती नावाची फिल्म होती, ज्यात अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांचं काम होतं. ती मोठी फिल्म होती. तर त्यावेळी काय त्यांचा पब्लिसिटीवाला एक माणूस होता, त्यांनी कुठेतरी यांच्याशी बोलताना सांगितलं की आता फिल्म रिलीज होणार आहे, आमच्याकडे भरपूर पैसे आलेले आहेत, ब्लॅकचे पैसे आलेत, भरपूर पुष्कळ पैसे आहेत आमच्याकडे. तर त्यांना वाटलं की आता या माणसाकडे पैसे आहेत, आपण लुटावं त्याला, कारण ब्लॅकचे पैसे होते सगळे. ते मुशीर म्हणून त्याचे प्रोड्युसर होते, ते त्यांचं ऑफिस होतं खार जिमखान्याजवळ
आणि ते राहायचे नेपेंशी रोडला. तर ते येत असताना त्यांना त्या हाजी अलीच्या तिकडे त्यांनी त्याला अडवला, त्याच्या डोळे बांधले आणि त्याचं रिव्हॉल्वर काढून घेतलं आणि त्याला कुठेतरी एका गल्लीमध्ये कुठे घेऊन गेले. आलमजेबने आणि आमिरजादाने. आणि ते 4-5 लोकांनी त्याला घेऊन गेले आणि कुठेतरी बांधून मग त्याला 2-3 दिवस भरपूर मारला पैसे काढण्यासाठी. मग त्याने काहीतरी त्या मसन नावाचा माणूस होता, त्याला फोन केला, 1-2 लाख रुपये दे बाबा. त्यांनी त्याला 2 लाख रुपये दिले आणि याला सोडला. तर असं त्याचं मार खाल्ल्यामुळे तोंड काळं निळं झालेलं. तर दिलीप कुमार त्याला म्हटलं क्या हो गया आपको. त्याने सांगितलं असं असं मला झालं, मला मारलं. बोले कंप्लेंट करो. कंप्लेंट नाही करणे का, बोले वो बदमाश लोक लफडा होगा. मग दिलीप कुमारने यांना फोन केला आमच्या रिबोरे साहेबांना. मग रिबोरे साहेबांनी मला सांगितलं तू बघ एक केसमध्ये. मग मी ते मुशीर आलम सुटले होते, सगळं झालं होतं, तरी ही केस तुमच्याकडे आली. हां, पण त्यांनी नंतर येऊन त्यांची कंप्लेंट आम्ही लिहिली. तर म्हटलं तुम्ही कुठे कुठे. ते म्हणे मला काही माहीत नाही, माझे डोळे बांधलेले होते. पण तिकडे आम्ही जिथे मला बांधून 2-3 दिवस ठेवलं होतं, एक छोटी खोली होती. त्या खोलीमध्ये एक याचा आपला हजचा फोटो होता, काबाचा फोटो होता. आणि तिथे बाहेर मुलं कुराण वाचायची सकाळ संध्याकाळ. अशी ती चाळ होती कुठतरी, पण आवाज यायचा कुराणचा, तेवढं मला माहिती आहे. तर तेवढं आम्ही सगळं ऐकलं, त्यांची कंप्लेंट वगैरे घेतली. तर माझ्याकडे पानसर नावाचा हवालदार होता. तर तो ते गेल्यानंतर मला म्हणला, साहेब पूर्वी मी गेलो होतो त्या अरब गलीमध्ये, ते एका चाळीत ते पठाण लोक तिकडे राहतात आणि तिथे त्यांची बिल्डिंग आहे, तिथे अशी खोली, त्या खोलीत आम्ही गेलेलो आहे. तर मग त्या मुशीफबाईला आम्ही बोलून घेतले, त्यांना नेलं त्या खोलीत. एवढीच खोली. मग नक्की झालं काय, हे कोण आहेत कळलं की ती पठाण गँग आहे सगळी, आलमजेब, अमीरजादा वगैरे. आता त्यांनी दाऊदच्या भावाचा खून केला होता, त्यापासून ते फरारीच होते. दाऊद पण त्यांना शोधत होता, मिळत नव्हते. पण माझ्याकडे नारायण नावाचा कॉन्स्टेबल होता, त्याची चांगली इन्फॉर्मेशन चांगली वेगळी असायची. त्यांनी खबर काढली की हे लोक सगळे अहमदाबादमध्ये कालूपूर नावाची डेंजर एरिया आहे, तिकडे राहतात. मग तिकडे मी 2 ऑफिसर आणि नारायण आणि 4-5 शिपाई सगळे पाठवले. त्यांनी तिकडे शोध घेता घेता त्यांना तो सापडला. तर सापडला, त्यांनी पकडला. त्याला पकडल्यावर तिकडे मग त्या एरियामध्ये डेंजर म्हणून SRPची गाडी पण होती सिक्युरिटीसाठी. तर त्याला पकडला, तर ते मारायला आले यांना. पण सुदैवाने ते SRPवाल्याने त्याला वाचवलं. त्यांनी मला फोन केला, साहेब मी त्या अमीरजादाला पकडला आहे, म्हणून आम्ही घबराट झालेली, इकडे फार गंभीर वातावरण. म्हणून तुम्ही आता थांबू नका, तसंच लगेच विमानतळावर जा आणि तुम्ही ताबडतोब इकडे या, मी तुम्हाला न्यायला येतो विमानतळावर. मग ते विमानाने आले, त्याला आणला, त्याला जेलमध्ये टाकला. तर त्यांनी काय केलं, एक आमचा भत्तेवाला असतो जेवण देणारा कैद्यांना, त्या माणसाला त्यांनी चिठ्ठी दिली त्याच्या बापाला की आपला सगळा माल तिकडून हलवा. तर तो सुदैवाने तो भट्टेवाला तो आमच्याकडे आला आणि तो म्हणला, साहेब ही चिठ्ठी बघा, मला द्यायला दिली त्यांनी. त्या चिठ्ठीवर आम्ही ताबडतोब तिकडे गेलो, तिकडे रेड केली. तिकडे मग सगळी हत्यारे मिळाली, रायफल्स मिळाल्या, रिव्हॉल्वर्स मिळाली, हे सगळं मिळालं. आणि मग तो बंदच होता. पण नंतर ती केस सुरू झाली, तर दाऊदनी त्याला कोर्टामध्ये मारून टाकला. म्हणजे तो मोठी केस झाली ती, सेशन्स कोर्टामध्ये दाऊदनी मारला. त्याच्या आधी तो मला भेटायला एकदा आला, साहब आपने बहुत अच्छा काम किया मेरे को. दाऊद. हां. तर भेटवस्तू पैसे बिसे पाठवले. ते नंतर तो लंबू शकील माझ्याकडे आला, साहब भाई ने कुछ भेजा है, काय 1-2 लाख रुपये असतील. म्हणलं हम पैसा लेता नाही, हमको नाही चाहिए, तुम जाओ. त्याला हाकलून दिला मी. पण दाऊद हजेरीला यायचा, तर जाताना येताना मला आपलं साहेब सलाम. त्याला एक मोठंपणा वाटायचं की जे मी करू शकलो नाही 2 वर्ष ते साहेबांनी केलं. हां, ते असं त्याला वाटत असावं. मग याच केसनंतर दिलीप कुमार यांच्याशी तुमची मैत्री झाली आहे का? म्हणजे वाचण्यात असं आलं की दिलीप कुमारांनी म्हणजे त्यांच्या घरी तुम्हाला बोलवलं नव्हतं ना, ते पोलीस स्टेशनला तुम्हाला भेटायला आले होते. खास त्यांनी हॉटेलची एक रूम बुक केली होती तुम्हाला भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. काय म्हणजे का बरं असं झालं होतं? माझी बांद्राला बदली झाल्यावर दिलीप कुमारचा मला एक दिवशी फोन आला. मग युसुफ भागलो. म्हणलं कोण युसुफ? साहब दिलीप कुमार. बोले अरे आप क्यों फ़ोन किया? बोले साहब आपको मेरा वो स्टोरी सुनने का, मगर मैं आपको घर में बुलाया तो आपका इज्जत नहीं रहेगा, मैं पुलिस में आएगा तो बहुत भीड़ हो जाएगा. अगर आप मुनासिब समझते तो मैं पुलिस स्टेशन के बाजू में एक होटल है, उधर 2 रूम किराए से लेता हूँ, आप उधर रहेंगे क्या? वो मेरे को स्टोरी सुनाई नहीं. बोले ठीक है, अभी आप इतना बड़ा आदमी बोलते हैं तो जरूर आऊँगा मैं.
तो बोले साहेब प्लीज आणा. मग त्याप्रमाणे दिलीप कुमार आला. मग ते मी गेलो तिकडे. त्यांनी सगळी स्टोरी ऐकली. बहुत बहुत मेहरबानी साहेब. त्यानंतर मग आता ते बांद्र्यातच मी होतो. सगळे सिनेमा ॲक्टर त्यावेळी म्हणजे सगळे भेटायचेच. सुनील दत्ता खासदारच होते, नेहमी मला भेटायला यायचे. राजेंद्र कुमारच्या घरी ते प्रिव्ह्यू थिएटर होतं, तिकडे प्रिव्ह्यू थिएटरला की राजेंद्र कुमार फोन करायचा, या साहेब पिक्चर बघायला. किंवा काका म्हणजे आपला आशीर्वादमध्ये राहायचा राजेश खन्ना, तो फोन करायचा. म्हणजे बऱ्याच त्यावेळी आपल्या इव्हन सीमादेव आणि हे पण यायचे भेटायला, रमेश देव ते पण भेटायला. बांद्रामध्ये सगळेच राहतात ना. आणि मी बांद्राला मी इन्चार्ज होतो, त्यामुळे ते सिनेमाचे लोक यायचे माझ्याकडे. आता तेव्हा हे माफिया राज होतं, त्याच्यामुळे बॉलिवूड पण कुठेतरी घाबरून असायचं आणि किंवा हे कनेक्शन, त्याच्यामुळे ह्या घटना किंवा अशा केसेस असं ना ते मला काय सिक्युरिटी म्हणून नाही, मला रिस्पेक्ट म्हणून भेटायची. ॲक्च्युली तो एक अर्धा सत्यामध्ये काम केलेला ॲक्टर आहे, त्याचं नाव विसरलो, तर तो त्या माधव मोड म्हणून टेलरचं दुकान आहे तिकडे आला होता. तिकडे शूटिंग झाली होती. तर तिकडे मला माधवने सांगितलं. ते कोणतरी तो म्हणला, अरे इधर झंडे साहब इधर बांद्रा में, उसको बुलाएंगे, आपण उसके साथ फोटो निकालेंगे. तो म्हणला गधा है क्या? बोले हम नकली हीरो है, वो सच्ची हीरो है, हम उसके पास जाना बनता है, वो कैसे इधर आएगा. मला माधवने सांगितलंय. ओमपुरी अच्छा, मग ही केस सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही मुश्री यांना त्यांचे खंडणीचे पैसे पण परत मिळवून दिले होते आणि त्यांनी खास तुमच्यासाठी शक्ती मूवी हे खास पोलीस दलासाठी आणि तुमच्यासाठी तो ठेवला होता. त्यावेळी काय ते काहीतरी पैसे घेऊन आले माझ्याकडे. साहब आपने बहुत अच्छा काम किया, हमारा पैसा सब रिकवर कर दिया, इतना आप रखो. मतलब हमको पैसा वैसा नहीं चाहिए, तुम ऐसा करो अभी शक्ति का रिलीज होने के पहले तुम पुलिस के लिए एक प्रीमियर रखो और खाली उसमें पोलीस फॅमिली आएगा. आणि मग त्यांनी एक्सेलशियर सिनेमा घेतला, तिथे प्रीमियर ठेवला आणि तिकडं फक्त आमच्या पोलिसांची मुलं, बायका, फॅमिली आणि आमचे ऑफिसर असा शो, प्रीमियर शो त्यांनी केला. आणि तो म्हणला की साहेब आज सगळ्या मुलांना, सगळ्या फॅमिलीना कॅन्टीनसुद्धा फ्री. त्यामुळं आमचे सगळे शिपायांची मुलं, बायका सगळे कॅडबरी चॉकलेट्स आणि ते सगळं जे काय अख्खं कॅन्टीन खाली केलं त्यांनी. पण ते मी म्हटलं मला पैसे काय नको, आमचे पोलीस सगळे बघतील. एवढं फिल्म अमिताभ बच्चन आणि ते दोघांचं काम आहे ना, दिलीप कुमार. जो पूर्वीचा दाऊदचा साथीदार होता बाबू रेशीम, जेव्हा तो पोलीस कोठडीत होता तेव्हा त्याच्यावरती अटॅक झाला होता. म्हणजे पोलीस कोठडीमध्ये असताना बाबू रेशीम मरतो, एन्काउंटरमध्ये मारला जातो. हे पहिल्यांदाच, ही पहिलीच घटना होती. म्हणजे बाबू रेशीमला पोलीस कोठडीत मारणारा गँगस्टर हा उतेकर होता. काय ती केस होती? ॲक्च्युली त्याला मारणारा विजय उटकर हा त्यांच्याच गँगमधला होता. आणि तो एकदम त्यांच्या खालच्या लेवलचा. पण त्या समद खानला मारायला त्यांनी याला वापरला होता, विजय उटकर, तो कंजारी होता तो. तर त्यांनी त्याच्या मुलाच्या बारशाला सगळ्यांना पार्टी केली आणि त्यात तो नाचत होता आणि 100च्या नोटा उडवत होता. बाबू त्याला म्हणाला, हे विजय ऐसा मत कर, तर तू क्यों ऐसा पैसा फेकताय. तर त्याला इन्सल्ट वाटला. बोले बाबू भाई तुम मेरे को ऐसा बात कर. बोले त्यांनी काय ते उलट त्याला बाबूने त्याला एक तोंडात सोडून दिली सगळ्या लोक. ते त्याच्या मनाला फार लागलं. तेव्हापासून बदला घ्यायचा. मग तो बदला घ्यायचा म्हणून मग त्याने एकदा बाबू असा हॉटेलमध्ये बसला असताना जातो, ते छऱ्याच्या बंदूक घेऊन गेला, त्यावर फायरिंग केलं. तर बाबू त्यात मेला नाही, पण त्याला बऱ्याच जखमा झाल्या. पण तेव्हापासून मग तर कंजारी लोकांच्या विरोधातच सगळी अख्खी गँग गेली. मग त्यांची घरं तोडायची. मग हे सगळे त्या कंजारी लोक तिथून पळून गेले. आणि मग ते सगळे एकत्र येऊन त्यांनी काहीतरी करून प्लॅन केला उडवायचा. आणि मग ते अचानक रात्री आले आणि ते काय सुतळी बॉम्ब हे करून ते शिपायला पण आमच्या तिकडे धाड 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 फायरिंग केलं. ते लॉकअपचे हे कुलपं तोडली आणि आज जाऊन त्याला तिथे मारला. पोलीस कोठडीत त्याला मारला त्यांनी आणि पळाले. तो सतत जवळ बॉम्ब ठेवायचा उतेकर. नाही, हे त्यांनी सगळं तयारी केली. त्याला बरेच ते सगळ्या समाजाच्या विरुद्ध यांनी ते कंजारवाडा त्यांच्या एरियातच आहे, तिकडे अग्रीपाड्यातच आहे. मग सगळ्या कंजारी लोकांच्या विरोधात यांनी मोहीम सुरू केली. म्हणून मग कंजारी लोक एकत्र आले आणि त्याचा बदला घेतला त्याने. याच्यामध्ये बाबू रेशीमला मारण्यामध्ये कुठेतरी दाऊदचा पण हात होता, असं काही आलं समोर नंतर? ऑन द कॉन्ट्री, दाऊदचा मॅनेजर राजे होता. राजेने कोर्टात ॲफिडेव्हिट फाईल केलं
की मी तिकडे त्याला भेटायला गेलो होतो बाबूला. तरी बाबू मला म्हणाले की झेंडे साहेबांनी मला यात फसवलेलं आहे, मी ते हजर झालो म्हणून झेंडे साहेबांनी फसवलं, असं त्यांनी खोटं ॲफिडेव्हिट केलं. आणि मधल्या काळात त्यांची झाली भांडणं. मग अरुण गवळींनी त्या राजाचा त्या बायकाळ्या याच्यावर त्याची गाडी तोडून, मर्सिडीज गाडी तोडून त्याचा खून केला. आणि मग तेव्हापासून ते वेगळे झाले. आधी दाऊद आणि हे सगळे एकत्रच, दाऊद, बाबू रेशीम, अरुण, रमा नाईक सगळे एकत्रच होते. पण तेव्हापासून हे आधी त्याने उलटा दाऊदने माझ्या विरोधात ॲफिडेव्हिट पण करायला लावलं त्याला, राजाला. त्याला दाऊदने सांगितलं का राजेने स्वतः केलं, पण राजेने ॲफिडेव्हिट केलं होतं. हो, पण डायरेक्ट एवढं पोलीस कोठडीत जाऊन बाबू रेशीमला मारणं एवढं सोपं नाही ना सर. म्हणजे आता ती गँग त्यांनी ठरवलंच होतं ना की एकदा माणसाने, मोरारजी देसाई म्हणाले होते की हे सगळे सिक्युरिटीवाले मला वाचू शकणार नाहीत, मला मारायचं असेल मारणारा मला कधी मारेल. तर आता इव्हन इंदिरा गांधींना एवढ्या सिक्युरिटीवाल्यांनी वाढलं ना. तर मग केनेडीचा सुद्धा कसा खून झाला, खून म्हणजे मोरारजी देसाई म्हणाले होते की ही सगळी सिक्युरिटी मला वाचू शकणार नाही, जर माझा मृत्यू असेल तर तो कुणी टाळू शकणार नाही. अशा काही केसेस तुमच्या आयुष्यात आल्यात, म्हणजे चार्ल्सची तर आहेच, पुन्हा या माफिया गँगमधल्या लोकांची पण आहे. जेव्हा या अशा मोठ्या हाय प्रोफाईल केसेस तुमच्याकडे यायच्या तेव्हा असं प्रेशर असायचं की आता हे काय होणार पुढं, ही कशी सॉल्व्ह करणार, असं कुठे? असं कधी माझ्या आयुष्यात मला प्रेशर कधी आलंच नाही. कारण मी काय सरळ काम करत होतो आणि माझ्या कामापेक्षा, मी काम करण्यापेक्षा माझ्या सहकारीच, त्यांना माझ्याबद्दल थोडंसं आत्मीयता वाटायची की मी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं. त्यामुळे त्या बऱ्याचदा अटका माझ्या स्टाफने केल्या, मी त्यांचा इन्चार्ज म्हणून माझं नाव झालं. पण काम माझा स्टाफ सगळा माझी फार प्रामाणिक असायचा. 77 मधली घटना आहे सर, फुटबॉल मॅच सुरू होती, रोअर कप सुरू होता, तेव्हा स्टेडियममध्ये काय नेमकं घडलं होतं? तो राडा तुम्ही थांबवला होता आणि तेव्हा लोक झेंडे जिंदाबाद, झेंडे जिंदाबाद. रोअर्स कपची मॅच, रोअर्स कपची मॅचेस या आधी रोटेशन पद्धतीने होतात आणि नंतर फायनल मॅच असतात शेवटचे. तर ते सेमीफायनलला टाटा आणि डेम्पो या 2 टीम आल्या होत्या. आता टाटा टीम मुंबईची आणि डेम्पो टीम गोव्याची, या 2 टीमचं ती मॅच होती. भरपूर गर्दी, म्हणजे सेमीफायनल असल्यामुळे भरपूर गर्दी, स्टेडियम सगळं भरलेलं होतं. आणि त्यावेळी काहीतरी एक गोल केला टाटाने गोल केला, तर रेफरीने शिट्टी वाजवली, ते ऑफसाईड म्हणजे टाटावर त्यांना ते मान्य नाही झालं म्हणून ते स्टेडियम सोडून निघून गेले, एक प्रोटेस्ट म्हणून. ते निघून गेल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की मॅच अबंडन, त्यामुळे आता मॅच संपली. ते सगळे लोक म्हटले 10 मिनिटात मॅच संपली, पैसे आमचे वाया. त्यांचा नियम असा होता की अबंडन मॅचचे पैसे परत नाही द्यायचे. ते सगळे म्हटले 10 मिनिटात आम्ही गेम पाहिलं पण नाही, पैसे नाही मिळणार, मग असं काय, आम्हाला पैसे पाहिजे. तर त्यांनी डिक्लेअर केलं याच्यावर की पैसे परत मिळणार नाहीत. लोक चिडले, मग ते कुपरेला सगळ्या फळ्या आहेत, लाकडी फळ्या आहेत, तर त्या हातातले पेपर जाळून त्यांनी त्या फळ्या जाळायला सुरुवात केली आणि स्टेडियममध्ये अशी आग लागायला लागली. तर मी तेवढ्यात काय केलं, म्हणलं आता हे काहीतरी केलं पाहिजे. मी त्याला मोठा तो स्कोअरबोर्ड होता त्याच्यावरच मोठ्या अक्षरात दिलं, ह्या आग बुझाव पैसा वापिस मिळेगा, असं हिंदीमध्ये लिहिलं. आणि तो बोर्ड घेऊन मी असा सबन स्टेडियममध्ये फिरवला. तर लोकांना, मी तिथे नेहमी बंदोबस्ताला असल्यामुळे मला माहीत होतं चांगला ऑफिसर आहे. तर म्हणे साहेब आपका गॅरंटी, म्हणलं मेरा गॅरंटी पैसा मिळेगा, तुम बुझाव. आणि ते माझं ऐकून लोकांनी खरंच आग विझवायला सुरुवात केली. आणि मग मी त्या मॅनेजरला जाऊन त्याला म्हणलं, माझ्यामुळे आज स्टेडियम वाचलं आहे, तू आत्ता डिक्लेअर कर की पैसे परत मिळतील किंवा ही तिकडे उद्या चालतील. मग त्यांनी ते ऐकलं आणि तसं डिक्लेअर केलं. मग दुसऱ्या दिवशी परत ते सगळे लोक आले आणि मी जसा ग्राउंडवर आलो तर लोकांमुळे लोक म्हणले 50 वर्षात कधी यांनी पैसे परत नाही केलेले, यांनी केले, याच्यामुळे मिळाले. मग ते लोक आपल्या सुरुवात कोणी झेंडे साहेब जिंदाबाद असं ओरडायला सगळे उभे राहिले, स्टँडिंग ओवेशन. ते लोक म्हणले साहेब हे विक्ट्री लॅप करो, जसं जिंकलेली टीम करते तसं मला संबंध त्या स्टेडियममध्ये झेंडे साहेब जिंदाबाद. आणि त्याची गंमत म्हणजे आता 30 वर्षानंतर, म्हणजे गेल्या वर्षी मी गोव्याला गेलो होतो आणि तिकडे डेम्पो, आता श्रीनिवास डेम्पो, त्या डेम्पोचा मुलगा, तो मला ॲक्सिडेंटली भेटला. आणि त्याला कळलं, मी अरे साहेब मी तुम्हाला शोधतोय किती वर्ष, का म्हणे मी 7-8 वर्षात होतो त्यावेळी.
त्यावेळी मला वडिलांनी सांगितलं होतं की असा असा एक ऑफिसर होता आणि त्याने असं आणि म्हणे JRD पण त्या मॅचमध्ये होते. म्हणजे JRD आणि माझे वडील त्या दोघांच्या टीम ना ते बघत होते. आता मलाही माहीत नाही JRD जर का म्हणजे ते त्यांच्या टीमची मॅच बघायला मिळाले होते. अच्छा. या तुमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये असं कधी घडलंय का सर की समोरचा क्राऊड, समोरचा मॉब हे खूप आक्रमक झालाय, आता काय करावं सुचत नाही, हा आटोक्यात कसं आणावं, तर क्राऊड कंट्रोलिंगचा कधी विषय आला होता तुमच्या केसमध्ये? पटेल, अहमद पटेल नावाचे एक मुस्लिम मतदार आपलं उमेदवार होते आणि रुसे मेहता म्हणून पारशी उमेदवार होते. तर तिकडे त्यांच्या इलेक्शनचं काम चालू असताना तिकडे फॉकलंड रोड, फॉरेस्ट रोडला काय एका बाजूला हिंदू एका बाजूला मुसलमान आणि सगळे मोस्टली टॅक्सी ड्रायव्हर तिकडे राहतात. सगळ्या टॅक्सी रस्त्यावर पार्क केले असतात. तर त्यांच्यामध्ये काय तिकडे भांडण झालं असेल, कशावरून सुरू झालं तर ते एकमेकावर दगडफेक सुरू झाली, त्या टॅक्स्या तोडायला लागले. जे आमचे 2-4 पोलीस होते ते सगळं गडबड बघून तिकडून पळाले पण. आणि मग कोणतरी पळत मी ते इलेक्शन बूथवर होतो, साहेब तिकडे फार गडबड चालली आहे, तिकडे असं असं राईट चालली आहे. तर मी तसं पळतच तिकडे गेलो. तर तिकडे अरे आत नका जाऊ साहेब, फार गडबड आहे. म्हटलं काय नाही. मी गेलो आणि लोकांना असं थांबा थांबा म्हणून मी ॲक्च्युली तिकडे असे मोठ्या चाळी आहेत, त्या चाळीचे मोठे आयर्न गेट आहेत, त्या गेट त्या लोकांना आत ढकलून ती गेट बंद केली आणि असं सगळंच त्या एरियामध्ये कंप्लीट शांतता केली. म्हणजे 5-10 मिनटात मी थोडेसे दगडबिगड लागले पण मी त्यांना कंट्रोलमध्ये आणले. तर ते झाल्यानंतर तेवढंपर्यंत पुष्कळ पोलीस मदत, मग कंट्रोलला मेसेज गेला, मग आमचे डेप्युटी कमिशनर आले, सगळे लोक आले आणि मग ते दरवाजे उघडल्यावर मग ते लोकांना प्रेमाचं भरतं आलं. बोले साहेबने बहुत अच्छा काम किया. मग त्यांनी मला तिथेच खांद्यावर घेऊन माझी मिरवणूक काढली आणि मग तिकडे ते लोकांनी एक अर्ज लिहिला कि साहब ने आज बहुत अच्छा काम किया है, उसको कुछ बख्शिश देना चाहिए. म्हणजे डेप्युटी कमिशनर प्रभाकर नव्हते. त्यांनी मग आमच्या ACPना सांगितलं यांचं गॅलंट्री मेडलसाठी रेकमेंडेशन तयार करा. मग ते सगळं घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही कमिशनर मोडक साहेब होते त्यांच्या पुढे मला नेलं. तर ते सगळी स्टोरी ऐकलं तर त्यांना थोडा संशय वाटला. ते म्हणे यू मस्ट हॅव इंजिनियर दिस ॲप्लिकेशन. तर म्हणजे तुम्हीच अर्ज स्वतःच केला असेल. त्यावेळी ते माझे DCP प्रभाकर म्हणाले असं नाही साहेब, मी तिकडे गेलो त्यावेळी तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे मला दिला हा अर्ज. तर गॅलंट्री मेडलसाठी रेकमेंडेशन होतं. ते कमिशनर म्हणाले की काय हे त्या मेडलला 30 रुपये अलाउन्स त्यावेळी होता. म्हणून तुम्ही आत्ता 30 वर्षाचे आहात, तुम्हाला किती एवढे वर्ष सरकारला एवढे पैसे द्यावे लागतील, त्याच्या मी असं करतो तुम्हाला एक 200 रुपये वाढेल. 200 रुपये पण फार मोठे होते. त्याविषयी ऑल इंडिया रेडिओवरती बातमी वगैरे सांगितली की. आणि मग नवा काळमध्ये झेंडे यांच्या धडाडीने फॉरेस्ट रोडची दंगल शमली असं 27च्या पेपरमध्ये आलं. म्हणजे ती पहिली मला मोठी प्रसिद्धी मिळाली. ती 68ची घटना, 1968. अच्छा. आणि ती मुंबईमध्ये आणखी दंगल झाली जे म्हटलं मी, राधाबाई चाळ. राधाबाई चाळ नव्हे, 1992 साली 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पडली. अच्छा, बाबरी मस्जिद नंतर. बाबरी मस्जिद पडल्यानंतर मी त्यावेळी पायधुनी डिव्हिजनला होतो. ती सगळी मुस्लिम लोकॅलिटी. अच्छा. तर 7 डिसेंबरला सगळे मुस्लिम रस्त्यावर उतरले आणि आम्हाला बंद आहे, बंद 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 सगळं सुरू. आणि पोलीस आले तर त्या पोलिसांवर हे अंगावर यायचे की तिकडे बाबरी पडली, तिकडे नाही गेला, इथे कशाला आम्हाला त्रास द्याल, तुम्ही आलात, तुम्ही ना आमच्या एरियात पाहिजेच नाही. म्हणजे सगळे पोलिसांच्या विरुद्ध भयंकर संताप. तर त्याच संतापाच्या भरात तिकडे गल्ली आहे उंड्रिया स्ट्रीट, तिथे सुलेमान चौकी म्हणून एक पोलीस चौकी आहे, तिकडे पोलीस होता. त्याला कोणीतरी स्टॅप केला. मग त्यांनी फोन केला मला मदत पाठवा. मग तिकडे मदतीला म्हणून एक वायरलेस गाडी, त्यात 7-8 शिपाई, एक ऑफिसर, ती गाडी तिकडे, त्या गाडीवर जोरात पथराव सुरू झाला. त्या ऑफिसरनी एक गोळी उडवली. तर लोक अजून संतापले, सगळे त्या गाडीला घेराव घातला आणि त्या गाडी पुढे असे सगळे मोठे मोठे ऑब्स्टॅकल ठेवले, गल्लीत गाडी. आणि संपूर्ण गाडी ते म्हणले तुम्ही आम्हाला मारताना त्याविषयी आता आम्हीच तुम्हाला जाळून टाकतो, तुम्ही कसे बाहेर जाणार. गाडी एकदम कोपऱ्या, सगळ्या लोकांनी त्यांना, ते सगळे घाबरून गेले. त्याने कंट्रोलला मेसेज दिला की आमचा आता जीव धोक्यात आहे, आम्हाला हे जाळायचं म्हणतात काय. तो मेसेज मी जे जंक्शनला होतो मला कळलं. तर ते माझं सांडपणे मुस्लिम लोकांमध्ये चांगली इमेज होती का निस्पृह ऑफिसर आहे, कुणा आपले नॉन कमिटेड ऑफिसर आहे, अशी माझी एक इमेज होती तिकडे. आणि मग मी तिथल्या काही गुंडांना, जे तिथे सगळे लोक रस्त्यावरच होते, हातात बाटल्या, हॉकी स्टिक, हे दगडफेक जोरात चालू होती. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं ते लोक वाढलेत, ते सगळे माझी पोरं आहेत,
मला त्यांना वाचवायचं आहे, तुम्ही माझ्यावर चला. बोले साहेब हा अकेला आहे का? म्हटलं मी एकटा येतो. बा रिव्हॉल्वर पण बाजूला काढून ठेवलं आणि म्हणून तुम्ही चला माझ्याबरोबर. मी एकटा जवळ ती 400-500 हे गुंड हे सगळे हातात त्यांना घेऊन त्या गल्लीत गेलो. लांबून मी आणि त्याचा फोटो पण आहे सुद्धा. आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं झेंडे आला आहे. अरे बाबा साहेब आला, गाडी छोडो. त्यांनी सगळं बाजूला केलं आणि गाडी सोडली. मग तो आमचा ड्रायव्हर त्या गल्लीतून रिव्हर्समध्ये कशी तरी येऊन जे जंक्शनपर्यंत त्यांनी जवळ 400 मीटर गाडी अशी घाबरत जे जंक्शनला गाडी आल्यावर तो गाडी उलटी झाली. पण सगळ्यांचे जीव वाचले. आमचे कमिशनर म्हणले तू कसं काय असं केलंस? म्हणजे साहेब केलं आता ते मी काय सांगू. आणि मी केलं. त्यावेळी शरद पवार साहेब आले होते रात्री, मुख्यमंत्री यायला. त्यावेळी कमिशनरनी मला ओळख करून दिली शरद पवारांची, यांनी आज फार चांगलं काम केलं. आणि पण त्यानंतर आता रिटायर झाल्यानंतर मला 30 वर्ष झाली. गेल्या वर्षी मी मॉर्निंग वॉकला चाललो होतो. तर तिथे एक माणसाने माझे पाय पकडले. पाय पडतो. मी म्हणलं अरे काय करतो, कोण आहे तू? म्हणे साहेब मला ओळखलं नाही म्हणे साहेब मी सुनील देशमुख. त्यावेळी मी सब इन्स्पेक्टर होता, ACP म्हणून पुण्यात रिटायर झालो. पण आज मी जिवंत आहे तुमच्यामुळे. त्या 3-4 त्याचे मित्र तिथे होते, त्यांना बोलवलं, त्यांना फुलं आणायला लावली, मला पुष्पगुच्छ दिला, मला एक शाल घातली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी एक रिसेप्शन एका रेस्टॉरंटमध्ये ठेवलं एवढ्या वर्षानंतर. आणि तो त्यांनी सगळी स्टोरी सांगितली, कसा मी वाचलो आणि कसा मी साहेबांमुळे जिवंत आहे. आता माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातलं ते चांगलं काम आहे, सगळ्यात चांगलं काम. आणि ते मी एकट्याने, त्यात कुणाची काय सहभाग, मी एकट्याने ते केलं होतं. अच्छा, खूप महत्त्वाचं असतं की जेव्हा असा काही मॉब असतो समोर जो आक्रमक झालेला, त्यांना कंट्रोल करायचं कसं. आता ते आणि तो विषय तिथं धार्मिक असतो, भावनिक असतो, लोक मुस्लिम समाजामध्ये माझी एक चांगली की हा निस्पृह अधिकारी आहे, कुणाची बाजू घेत नाही. सर ते मुंबई लोकलमधले शांतादेवी मर्डर केस पण खूप गाजली होती त्या दरम्यान, तुम्ही तुमच्या काळातली, तर ती काय मर्डर केस होती, कशी सॉल्व्ह? शांतादेवी या प्रोफेसर त्या माटुंग्याला राहायच्या आणि पार्ल्याच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. तिथे लोकलने जात असताना पार्ला स्टेशनच्या आसपास त्यांना कुठल्या तरी दरोडेखोरांनी त्यांची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी त्याला प्रतिकार केला म्हणून त्यांनी रागाने त्यांना 25-30 वेळा स्टॅप केला. आणि तो असा रक्ताने त्या थरोळ्यात, ती बाई रक्ताच्या थरोळ्यात पडली, त्याचे कपडे सगळे रक्ताने भिजले. मग त्यांनी चेन खेचली आणि पार्ला स्टेशनच्या आधी त्यांनी उडी मारून पळून गेला. पळून आपण जाताना त्याची सगळं पॅन्ट रक्ताने भरली होती म्हणून त्यांनी ते पॅन्ट तिचंच टाकली. आणि तसं अंडरवेअरवर तो तिकडच्या झोपडपट्टीत त्याचा एक मित्र राहतो, त्याकडे गेला. आणि त्या मित्राकडून त्यांनी दुसरी एक लुंगी घेतली आणि ती घेऊन तो पळून गेला. आता ती घटना म्हणजे मुंबईला त्यावेळी भर दुपारी 11 वाजता फर्स्ट क्लासमध्ये प्रोफेसर बाईचा खून फार मोठी बातमी झाली. आणि मग सगळ्या पेपरमध्ये आलं. तिचे मिस्टर प्रोफेसर नारायण होते, ते फार ॲक्टिव्ह माणूस होते. ते अंतुले साहेबांना भेटले. अंतुले साहेबांनी जाहीर केलं की ही केस डिटेक्ट करा. पुष्कळ प्रयत्न केले सगळ्यांनी. त्यावेळी रिबेरो साहेब तिकडे कमिशनर जॉईंट CP होते, DIG होते रेल्वेचे. त्या पुष्कळ त्यांनी प्रयत्न केले पण त्या केसचा काय हे तपासच लागेना. 2 वर्ष काय तपास लागेना. सरकारने त्या केससाठी 10,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं की या केसची कोण माहिती देईल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस. तर त्या केसमध्ये म्हणजे 2 वर्षानंतर माझी क्राईम ब्रँचला 82 साली बदली झाली. तर त्यावेळी आम्ही एका चोराला पकडला होता आमच्या स्टाफनी. तो घड्याळं चोरायचा झोपलेल्या माणसांची. तर त्याच्याकडून आम्ही 15-20 घड्याळं रिकवर केली. आणि मग त्याला सगळं, पण त्यावेळी तो म्हणला साहेब ही घड्याळं मी सगळी चोरीची दाखवली, पण हे जे घड्याळ आहे माझ्याकडे HMTचं, हे मला बायकोनी माझ्या लग्नात दिलं आहे, हे काय चोरीचं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे असं म्हणतो. तर त्यावर थोडासा विश्वास ठेवला मी. मग त्याला कोर्टात याच्यावर पाठवताना ते घड्याळ मी बाजूला काढलं आणि बाकीच्या याची चोरीची केस त्याच्यावर पाठवली. तर त्याला 6 महिने शिक्षा झाली. तर शिक्षा सुटून तो परत मला लागलं साहेब मैं छूट के आया, अभी मैं सुधारेगा, अभी ऐसा कुछ नहीं करेगा. अरे म्हणलं तुम्हाला वो घडी आहे ना, ते शिपायांना म्हणले ते घडी काढून आणा. ते घड्याळ त्याला साहब आपने वो अभी तक रखा है. म्हणलं अभी तुम्हारा वाइफ का है ना, इसीलिए मैं रखा था. बोले साहब बहुत मेहरबानी साहब, आपने बहुत अच्छा काम किया. तो घरी गेला. 4-5 दिवसांनी माझ्याकडे आला. बोले साहब आपने मेरा काम किया, मैं आपका एक बड़ा काम करेगा. बोले क्या? अब वो शांताबाई का मर्डर हुआ था ना उस टाइम 2 बरस पहला, उसका मुजरिम कौन है मेरे को मालूम है.
बोले तेरे को कैसा मालूम? बोले वो ऐसा ही अंडरवेयर पहन के मेरे पास आया था और मैंने उसको लुंगी दिया, वो इधर से भाग गया है, मगर अभी वो शेंदुर्नी में, जलगांव के पास शेंदुर्नी गाँव है, उधर साइकिल के दुकान में काम करता है, उधर मिलेगा साहब। मगर वो ये नहीं बोलना कि लुंगी, नहीं तो मेरे को वो बोलेगा मैंने खबर दिया, आप इतना जरा कोशिश करना साहब। ठीक आहे. मग आम्ही स्टाफ तिकडे पाठवलं शेंदुर्णीला, त्याला पकडून आणला. त्यांनी ती पॅन्ट होती ती त्याला घालायला दिली, तर ते पॅन्ट तर तोपर्यंत जाड झालं होतं 2 वर्षात. पॅन्ट काय त्याला, साहब मैं नहीं ऐसा कुछ किया, मेरे को क्यों गले पडता है. त्यावेळी तर पळताना चप्पल पण टाकून गेला होता त्या ट्रॅकवरती, चप्पल पण ताब्यात घेतली होती, ती चप्पल घालायला दिली, ती त्याला बसली. म्हणले क्या बरोबर तुम्हारी, बोले 8 नंबर चप्पल है, बम्बई में आधा लोग का 8 नंबर होगा, मेरे को क्यों गले पडता है, मैं कुछ ऐसा नाही किंवा तो काय ताकास्तूर लागत नव्हता. पण मी ती चप्पल परत हातात घेतली, नीट बघितली, ती चप्पल शिवलेली होती, फाटलेली शिवलेली होती. तर मग मी म्हटलं, तो विक्रोळी झोपडपट्टीत तो राहत होता. मग तिकडे आमचा स्टाफ पाठवला, म्हणजे तिकडचे सगळे चांभार जेवढे आहेत चप्पलला रिपेअर त्यांना घेऊन या. ते 7-8 चांभारांना स्टाफने आणलं, त्या सगळ्यांना चप्पल दाखवली. कोण काय नाही नाही नाही, शिंदे नावाचा एक एकदम चांगला प्रामाणिक माणूस होता. तो म्हणला साहेब मी चप्पल ओळखतो. कसे ओळखतो? बोले साहब शेठ माणसाची चप्पल है. शेठ? हाँ शेठ. बोले साहब ईद के टाइम में उसने मेरे को, ये 20 रुपये का चप्पल है, उस टाइम मेरे को 25 रुपये दिया था पॉलिश का. आता हमारे लिए तो पॉलिश का 25 देने वाला तो शेठ ही होगा ना, रमजान का टाइम में उसमें दिया था. बोले तुम पहचानता? हाँ साहब वो एकदम पहचानता है, इतना अच्छा आदमी कैसा बोलेगा. मी स्टाफला म्हणलं त्याला घेऊन, कय्यूम त्याचं नाव होतं, त्याला घेऊन आलं. त्याने साहब यही शेठ आहे. ते आल्याबरोबर त्याला म्हणलं देख अभी तेरा बाप मिल गया है, वो बोलता है तेरा चप्पल पहचानता है. त्याला कळलं की आता हे सगळं एक्सपोज झालं आपण, त्याने कबूल केलं सगळं. असा ठीक आहे. आम्ही त्याला घेऊन मग आम्ही त्यावेळी रविराव कमिशनर म्हणून आले होते, त्यांच्यापुढे नेऊन उभा केला मी. अरे म्हणे मी त्यावेळी एवढा हे असताना नाही मिळाला, व्हेरी गुड वर्क. मग त्यांनी आम्हाला ते 10,000 रुपयाच्या रिवॉर्डसाठी आमचं गव्हर्नमेंटकडे कळवलं, आम्हाला 10,000 रुपयाचं रिवॉर्ड मिळालं त्यात, ती केस डिटेक्ट केली म्हणून. पण ते केवळ त्या गुन्हेगाराशी मी आधी चांगलं वागलो होतो म्हणून त्यांनी खबर दिली, म्हणून ती केस डिटेक्ट झाली. 2 वर्षे ती केस डिटेक्ट होत नव्हती. म्हणजे एखादा गुन्हेगाराला माफी करून, म्हणजे माफी देऊन सोडून दिलं, माफी नव्हे, त्याच्याशी नीट वागलं, तर माणुसकीने वागलं. तर काय आम्ही कुणाला असं कुणाला मेहरबानी करून कुणाला सोडलेलं नाही. त्याला केसवर टाकवलं, पण त्यांना कळतं एवढं की बा हा माणूस सहृदयी आहे, लक्षात ठेवतात ते. अच्छा, आता भरपूर आपण केसचं बोललंय, जरा तुमच्या आयुष्याकडे येऊया. आता तुम्ही मूळचे पुण्यातले? मी पुण्याचा. अच्छा. डोकेतालमीजवळ माझं घर आहे. अच्छा. हां. आणि नाना पेठेतल्या म्हणजे पुण्यातल्याच शेजारच्या मुलीच्या प्रेमात पडलात, मग तिच्याशीच लग्न केलं पुढं? ती फार मोठी स्टोरी आहे. मग सांगा थोडं शॉर्टमध्ये. ॲक्च्युली आमचं लहानपणापासून ते आमच्याकडेच खेळायला जायचे. ते वडील डॉक्टर होते, गणेश बेने म्हणून डॉक्टर, ते महापौर पण होते पुण्याची. तर आमचं प्रेम असताना ते माहीत पडलं, त्यामुळे ते जागा सोडून दुसरीकडे राहायला गेली, ते पानगंडी चौकात राहायला गेली. राहिलेलं पण आमचा कॉन्ट्रॅक्ट चालूच होता. पण तोपर्यंत मी पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून ट्रेनिंगला गेलो. आणि मग ती 18 वर्ष झाली. त्या वडिलांना वाटलं की आता ही काय या मुलाच्या मागे ते सोडवली पाहिजे, म्हणून त्यांनी एक चांगला डॉक्टर मुलगा शोधला त्यांच्या जातीतला, आणि ती धनगर समाजातली होती. पण त्यांनी ते लग्न ठरवलं, आणि पण साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर तिने त्या डॉक्टरांना सांगितलं आपण जरा फिरायला जाऊया. फिरायल्यानंतर तिने त्यांना सांगितलं की तुम्ही हे लग्न करू नका, माझं एका मुलावर प्रेम आहे, मी त्याशी लग्न करणार, तुम्ही तोडा. त्यामुळे मी कसं लग्न, आता साखरपुडा झाला मी कसं लग्न तोडणार, मी नाही तोडणार. त्याने नकार दिला. आणि मग ती घरी आल्यावर मग तिने काय केलं, कुठून तरी पैसे जमा केले, आणि दुसऱ्या दिवशी ती एसटी पकडून नाशिकला आली. अरे बापरे. 9 मे बुधवार होता, 9 मे 1959. 59. आणि ती तिथे आली. आम्ही संध्याकाळी तिकडे फिरायला गेलो, तिथे रस्त्यात पाहिली, म्हणून ती इकडे कुठे आली, बापरे. मी ताबड म्हणलं काय? ती म्हणली नाही माझं लग्न ठरलं आहे, माझे वडील ते लग्न करणार, मला ते लग्न करायचं, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी घाबरून गेलो. मी आधी बाजूच्या तिकडे एका लॉजमध्ये तिला ठेवली, आणि मग तिच्या वडिलांना फोन केला की तुमची मुलगी इकडे आली आहे, तिला घेऊन जा. मी ती लॉजमध्ये ठेवली. मी आपलं पोलीस ट्रेनिंगमध्ये परत गेलो.
ते परत ते आले, तिला घेऊन गेले. ते त्यांनी जबरदस्ती नाही लग्न केलं पाहिजे. ती म्हणली मी लग्न करणारच नाही. मग ते म्हणले बघ तो मुलगा लग्न तुझ्याशी आत्ता करणार आहे का? करेल म्हणे. तर म्हणे बघ आपण आता नाशिकला जाऊ, आजच्या आज त्यांनी लग्न केलं तर ठीक, नाही तर तू या मुलाशी जे साखरपुड्याला त्याशी लग्न करायचं. मग ते आले सगळे. 13 मेला रविवार होता, सकाळीच आमच्या रूमवर. आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं परिस्थिती आहे, आजच्या आज लग्न करणार का तू? मी म्हणलं करूया. त्याला आशाला धक्काच बसला. मग ते ठीक आहे म्हणे, नाशिकला गुलालवाडीमध्ये दुपारी 2 वाजता या. त्याप्रमाणे आम्ही 2 वाजता गेलो. आमचं तिकडे लग्न लागलं. त्यांनी 2 फोटो काढले त्याचे लग्न लागल्याचे. आणि मग ते आम्ही आमच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये गेलो. परत त्या राखेच्या चपात्या खायला ते परत गेले. आणि हे त्यामुळे काय झालं, आमच्या सासऱ्यांनी ते लग्न फॉर्म भरावा लागतो ना रजिस्ट्रेशनचा, तो फॉर्म त्याच्यावर माझी सही घेतली, नाव घेतलं. आणि ते म्हणे मी फॉर्म तिकडून पाठवीन. मी म्हटलं मी इथे देईन. नाही म्हणे मी माझा तुझ्यावर विश्वास नाही. त्यांनी तिकडून तो फॉर्म पाठवला. त्यावेळी त्याला 1 रुपयाचं पोस्टल ऑर्डर लावायची होती. त्यांनी 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर लागली. तर त्या नाशिकच्या कलेक्टरने ते पत्र परत पाठवलं मुलाच्या घरी. माझा पत्ता मी लिहिला होता ना, एक्सेस नानापेठ. ते पत्र माझ्याकडे माझ्या घरी आलं की 10 रुपयाचा स्टॅम्प नाही, आम्हाला 1 रुपयाचा स्टॅम्प पाठवा. आमच्या वडिलांना शॉक. लग्न आपल्या मुलाने केलं काय? आता ते मोठ्या तालेवार त्यांना शॉकच बसला. तोपर्यंत मी सुट्टीवर आलो होतो. तर ते जेवण बिवण बंद केलं. मला बिलकुल नाही म्हणे, या मुलाचं तोंड नाही बघायचं. काय फार मोठं. तर ते मग शेवटी आमच्या नातेवाईक म्हटले त्यांनी मला फसून लग्न केलं ना, मला फसून घटस्फोट, तिच्या बापाला फसून घटस्फोट घेऊन मला आणलं पाहिजे तर मी जेवण करीन. आम्ही बायकोला फोन केला, म्हणलं आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे. एवढी ठीक आहे. आम्ही गेलो त्या रजिस्टर ऑफिसमध्ये, घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या. मग आम्ही पिक्चरला गेलो. मग तिच्या वडिलांना कळलं की हिने असं घटस्फोटावर सह्या करून आली आहेत. मग ते म्हणले तू माझ्या घरात नको राहू. त्यांनी घरातून बाहेर काढली तिला. मग ते त्यावेळी पुण्यात नोकऱ्या मिळायच्या. ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह बँक होती, तिथे आम्ही तिला नोकरी लावली 60 रुपये. आणि मग सेवा सदनच्या हॉस्टेलला ठेवलं. मग तिकडे ती हॉस्टेलला राहायची. मग काही दिवसांनी त्यांचे नातेवाईक म्हणाले आता ती हॉस्टेलला तुमच्या घरी ठेवा पाहिजे तर तुम्ही पैसे घ्या. मग ते वडिलांनी तिला आणली तिच्या घरी. पण मग आमचे वडील तर एकदम नाराज झाले त्यांना हे सगळं प्रकरण. मग शेवटी माझी मुंबईला पोस्टिंग झाली. मग ती दर रविवारी शनिवार रविवारी डेक्कन करून यायची. त्यावेळी 2 रुपये 10 आणे तिकीट होतं. 5 रुपये ते. मग ते तिच्याकडून त्या पगारातल्या 50 रुपये घ्यायचे आणि तिला 10 रुपये खर्चायला द्यायचे. ते घेऊन ते घ्यायची. असं आमचं. मग ते जातानाचं तिकीट मी काढायचो, येतानाचं तिकीट ती काढून यायची. असं आम्ही तिकडे असे मग ती 62 साली मग ती मला म्हणाली आता मी गरोदर राहिले, मला आता काय, मला नाही अबॉर्शन करायचं. ठीक आहे. मग शेवटी आम्हाला कुठेतरी एक क्वार्टर मिळाली तिकडे बायको. तसं आमचं. ते घटस्फोटाच्या प्रकरणाचं काय? ते काय सगळं विसरून दाखवण्यासाठी होतं. ते दाखवण्यासाठी सगळं. आमच्या बायकोची जेवढी खात्री होती त्यामुळे. आता माझं 50 वर्ष, आमचं 50 वर्ष 2 महिने असताना आमची बायको ॲक्सिडेंट वारली. पण 50 वर्षात मी कधीही तिला एकच म्हणून तू म्हणशील तसं. त्यामुळे एकदम तू म्हणशील. कारण म्हणलं या बाईनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे म्हणून मी तिला आयुष्यभर ती म्हणेल तसंच. मग शेवटी मग मला मुलगा झाला 71 साली. मग पहिल्यांदा माझे वडील माझ्याकडे आले. तोपर्यंत माझे वडील माझ्या घरी आले नव्हते. तोपर्यंत नाराज होते. हां, तोपर्यंत नाराज होते. पण नंतर ती त्यांची लाडकी सून झाली. आणि माझ्या घरातलं कुणाला काय काम असेल मला कोण डायरेक्ट बोलायचं नाही, ते आमच्या बायकोला सांगायचं. अच्छा. एवढं ती इतकी सामावून गेली. पोलीस ऑफिसर व्हायचं कसं ठरवलं? म्हणजे आज जे वाचण्यात आलं ते तर तुम्ही 11वीत फेल आहे वगैरे अशी सगळी हिस्ट्री. नाही 11वी फेल नाही, मी इंटर सायन्स झालेलो आहे. इंटर फक्त. ॲक्च्युली मी NCC मध्ये होतो. मी सिनियर अंडर ऑफिसर होतो वाडिया कॉलेजला. आणि त्यावेळी ॲक्च्युली 56 साली आपलं नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं उद्घाटन करायला पंतप्रधान नेहरू आले होते. त्याच्या गार्ड ऑफ ऑनरला मी तिथे प्लाटून कमांडर होतो. त्यावेळी पहिल्यांदा नेहरूंना मी अगदी जवळून पाहिलं.
आणि मग ॲक्च्युली त्यावेळी त्यांनी माझ्याशी सेकंड पण केलं होतं. अरे वा. पण ते फार एकदम प्रभावी व्यक्ती त्या म्हणजे सगळे म्हणायचे नेहरूंना पाहिले की लोक एकदम फार प्रभावी व्यक्तिमत्व होतं. तर त्यामुळे NCC असल्यामुळे माझं ॲक्च्युली आर्मीत जायची. NDAमध्ये मी NDAला परीक्षेला बसलो पण होतो. म्हणजे नूतन मराठीने माझं चांगलं जनरल नॉलेज मॅथमॅटिक्स आहे म्हणून मला फी भरून मला NDAच्या परीक्षेला बसवलं होतं. पण मी काय त्यात पास होऊ शकलो नाही. मग सब इन्स्पेक्टरची जाहिरात आली. त्यावेळी मी अर्ज केला आणि मी सिनियर अंडर ऑफिसर असल्यामुळे पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झालो. त्यावेळी काय मिनिमम क्वालिफिकेशन फर्स्ट इयर विथ B सर्टिफिकेट एवढंच होतं. ग्रॅज्युएशन MPSC वगैरे असं काय नव्हतं. अच्छा. आणि तिकडे गेल्यानंतर 1 मेला आपलं महाराष्ट्र झालं, महाराष्ट्राची स्थापना झाली. तर त्यावेळेच्या IGPने मेसेज पाठवला की PTS सगळ्यात चांगला कॅडेट पाठवा. तर आमचे मराठे साहेब तिकडे प्रिन्सिपल होते. तर त्यांनी त्या परेडवर डिक्लेअर केलं की मी झेंडेला सिलेक्ट केलं, झेंडे विल गो फॉर दिस परेड. मग मी 1 मेला त्यावेळी मी सब इन्स्पेक्टर नव्हतो. त्यावेळी मी कॉर्पोरल म्हणजे साध्या 2 पट्ट्या लावलेल्या हवालदारच्या पट्ट्या आणि असं मी ते एक प्लॅटून मी कमांड केलं. म्हणजे बाकी सगळे इन्स्पेक्टर कमांड करत होते. पण मला तो सन्मान मिळाला की महाराष्ट्र स्थापनेच्या पहिल्या परेडमध्ये यशवंतराव चव्हाण आपले त्यावेळी मुख्यमंत्री, त्या परेडमध्ये मी पहिल्यांदा भाग घेतला. अरे वा. आणि मग कोण इन्स्पिरेशन होतं? घरात तुमचा जो वारसा आहे तो खूप समृद्ध वारसा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना, माझे आजोबा हे मोठे सत्यशोध. म्हणजे त्यावेळी शाहू महाराजांचे आमच्याकडे राखी यायची, तिळगुळ यायचे किंवा शाहू महाराज इकडे आले तर ॲक्च्युली शिवाजी मराठा हायस्कूलची स्थापना आधी पहिल्यांदा बाबूराव जगतापांनी एक छोटी शाळा काढली होती. ते बघून पुण्यातल्या त्यावेळच्या श्रीमंत मराठ्यांनी असं ठरवलं आपण यांना मदत करूया. आणि मग ते सगळे म्हणजे जेडे, ठुबे, ढेरे असे सगळे श्रीमंत त्यावेळचे जे लोक होते त्या लोकांनी आमच्या आजोबांनी पुढाकार घेतला आणि 1,000 रुपये आपण यांना देऊन शाळा काढून त्याला शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल. म्हणून शिवाजी मराठा हायस्कूलची स्थापना करण्यामध्ये माझ्या आजोबांचा प्रमुख सहभाग. विठ्ठलराव झेंडे. आणि मग त्यांनी अशी कल्पना, आता आपण त्यावेळी महाराजांचा जगात कुठेच पुतळा नव्हता. तर त्यांनी ती कल्पना काढली की आपण महाराजांचा पुतळा काढूया. आणि मग पुतळ्याची मग ती शिवाजी मराठा पुतळा कमिटी स्थापन झाली. त्या पुतळ्या कमिटीमध्ये त्यावेळी शाहू महाराज यांचे चांगले संबंध होते. महाराज केळी आले तर जेवायला वगैरे त्यांना बोलवायचे, जवळचे संबंध होते. आणि अशा चांगल्या आजोबांचा मी नातू आहे. आणि त्या बाबा आढाव आज थोर समाज सुधारक, ते माझे सख्खे आतेभाऊ. ॲक्च्युली ते 6 महिन्याचे असताना त्यांचे वडील वारले. म्हणून त्यांची आई 5 मुलं घेऊन आमच्यावर आहे. आम्ही बरोबरच वाढलो. माझी दुसरी आत्या मालनताई ढेरे, ती म्हणजे शिवाजीराव ढेरे पुण्याचे मेयर होते, आमदार होते. तिकडं टिळक रोडला नंतर शिवाजीराव ढेरे हे नावाचं हे, तर ते माझे दुसरे आतेभाऊ. असं. आणि आता ते उल्हास काळोखे आमदार होते, ते माझे मेहुणे. शामराव मोरे, श्यामकांत मोरे, ते माझ्या बाबारावांच्या बहिणीचे मिस्टर. तुम्हाला रिटायर्ड होऊन 30 वर्ष झालेत सर. म्हणजे तेव्हा तर आमचा जन्म झाला होता जेव्हा तुम्ही या सेवेतनं रिटायर्ड झालात. तेव्हापासून 30 वर्षांमध्ये तुमची ही जी दिनचर्या आम्ही वाचली की रोज तुम्ही 10 किलोमीटर चालायला जातात, 1 वेळचं जेवण करतात, म्हणून एवढं फिटनेस आहे तुमचं. आता फिटनेस मी कायम व्यायाम चांगला व्यायाम. वय काय आता? मी आता 88 रनिंग आहे. 88 रनिंग आहे. 88 रनिंग आहे. तरी एवढा आवाज कडक आहे तुमचा. हा, मी अजून व्यवस्थित आहे. मी अजून 10 किलोमीटर. मी गेल्या वर्षी प्रतापगड चढून गेलो होतो. त्याच्या आदल्या वर्षी सिंहगड चढून गेलो होतो मागून डोंजाहून. अजून मी कुठेही जाऊ शकतो. मी आता एक दिवशी कधीतरी त्या पेशव्या उद्यानला जातो, कधी ओंकारेश्वरला येतो, कधी रास्तापेठेतल्या शाहू उद्यानमध्ये मी बिबेड्याला राहतो. असं कुठेही चालत जायला. काय कसं असतं सध्याचं रुटीन तुमचं या फिटनेसला धरून? काय नाही, सकाळी मी जर चालायला गेलो नाही तर मी साधारणपणे 3 तास घरात व्यायाम करतो. 3 तास? हां, 3 तास व्यायाम करतो. आणि मग सकाळी फक्त 4-5 फळं खातो आणि 1 ग्लास दूध कोको घालून किंवा ड्रायफ्रूटची पावडर करून ते पितो. अच्छा. आणि जेवताना मी अर्धी भाकर किंवा एवढा भात. आणि रोज मला फिश आवडतो, त्यामुळे माझी बाई रोज फिश आणून ठेवते मॅरिनेट करून. ते 2 फिशचे तुकडे ओव्हनमध्ये करायचे ते आणि थोडीशी वरण बिरण असं थोडंसं खायचं. आणि संध्याकाळी मी जेवत नाही. संध्याकाळी पण कॉफीमध्ये 1 ग्लास दुधाची कॉफी
आणि झोपताना हळद घालून 1 ग्लास दूध पितो. झालं. एवढंच मी. किंवा जेवण कमी, म्हणजे पूर्वी मी व्होराशस इटर होतो म्हणून मी 2 लिटर बासुंदी प्यायचो. अरे बापरे. 1.5 किलो श्रीखंड खायचो. तर असा पुणेकर असल्यामुळे आम्ही शर्यत लावून जेवण आहे त्यामध्ये आमची पट्टी. उसाच्या गुऱ्हाळात गेलं तर मी 12 ग्लास उसाचा रस प्यायचो. आता अर्धा ग्लास पण नाही पिऊ शकत. पण आता वयाप्रमाणे सगळंच कमी केलं पाहिजे. बरोबर. लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. एक शेवटचा प्रसंग विचारायचा होता बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा. जेव्हा एक मूवी येत होता सोब्राला पकडल्यानंतर 87 सुमारला त्या शक्ती कपूरने काय पिक्चर काढलं होतं. पिक्चरचं नाव मला आठवत नाही. तर शक्ती कपूरने त्यात माझी मिमिक्री केली होती. झेंडेचं काहीतरी शेंडे असं काहीतरी नाव करून मिमिक्री केली होती. तर ते बाळासाहेबांना आवडलं नाही वाटतं. त्यांनी त्या पिक्चरवर बंदी आणली. आणि मला सकाळी फोन आला. तर ते त्या ऑपरेशन झालं, बाळासाहेब बोलणार आहेत, बोला. तर मी म्हटलं बाळासाहेब, तोपर्यंत मी कधी त्यांच्याशी बोलणार, ते मोठी व्यक्ती होती ना. ते मला म्हणले ते पिक्चर त्या शक्ती कपूरने तुमचं हे केलं आहे, आम्हाला फार संताप आलेला आहे, आम्ही त्या पिक्चर बंदी आणली आहे. मग आता डायरेक्टर आला आहे, तो माफी मागतोय, तुम्ही माफी घ्यायची का? म्हणलं बाळासाहेब मी एक साधा इन्स्पेक्टर. तर तू काय तुम्ही बंदी आणले, तुम्हीच ठरवा काय करा ते करा. नाही आम्हाला फार राग आला. म्हणलं साहेब तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. ठीक आहे, तो माफी मागतो, मी आता पिक्चरला बंदी उठवतो. म्हणलं ठीक आहे साहेब. पण ते एवढं बोलणं झालं. तर ते त्यांच्या चर्चेत कधी बोलले असतील की मला हा झेंड्याला भेटायचं आहे. तर प्रमोद नवलकरची माझी चांगली मैत्री, गिरगावात राहायचे ना, माझी चांगली मैत्री होती. तर ते म्हणले माझ्या मुलीच्या लग्नात येणार आहेत. तर म्हणे मला भेटव त्याला. मग मी त्यांच्या लग्नात मी गेलो तर बाळासाहेबांना सांगितलं या झेंड्याला. जेव्हा मी जसं गेलो तर बाळासाहेब स्वतः उठून उभे राहिले. त्याच्या बाजूला 3 पूर्वीचे मेयर म्हणजे सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, हे तिघे पण उठून उभे राहिले. बाळासाहेबांनी माझा हात असा प्रेमाने हातात घेतला. मला म्हणाले मला तुझा फार अभिमान वाटतो. प्रेमाने बोलले. म्हणजे तो सुधारण त्याचा फोटो आहे. आणि मग तेव्हा मग तेवढी ओळख झाली. नंतर एकदा काय आलं, मी आगरी पडायला असतानाच शांताराम नांदगावकरांच्या मुलांनी स्टुडिओचं उद्घाटन ठेवलं. मग त्याला शांताराम नांदगावकरमुळे शांताराम बापू ते आले, व्ही शांताराम आले, बाळासाहेब आले, आणि तो ख्रिश्चन त्यांचा पार्टनर होता म्हणून कार्डिनल ग्रेशस ते आले, पेमेंटो, आणि मलाही बोलवलं होतं इन्स्पेक्टर म्हणून. त्या समारंभात मला यायला जरा उशीर झाला. तर बाळासाहेबांच्या शेजारी माझी खुर्ची होती, मी जाऊन त्यांच्या बाजूला बसलो. एवढे का एवढ्या उशीर आलात? म्हटलं बाळासाहेब आज राष्ट्रपती आलेत त्यामुळं मला बंदोबस्त झाला. भाग्यवान आहात म्हणे. म्हटलं का? अरे तुमच्या आयुष्यात आज 3 पती. म्हटलं मला कळलं नाही. चित्रपती म्हणजे व्ही शांताराम, सेनापती आणि राष्ट्रपती, 3 पती. अशा प्रेमाने त्या माझ्याबद्दल त्यांना नेहमी सहानुभूती होते. मला नेहमी सन्मानही वागवायचे. बाळासाहेब कायम कलाक्षेत्रातल्या लोकांना कायम तो आदर, आतिथ्य, सन्मान देत. माणूसच मोठा माणूस होता. मला म्हणजे त्यांचे मी त्यांना तोंडावर म्हणलो तर तुमचं धोरणं मला पसंत नाहीत, पण मी तुम्हाला मानतो. मन्या सुर्वेचा मुंबईतला जो एक एन्काउंटर झाला होता त्या प्रसंगावरनं बॉलिवूडने एक मूवी काढला होता, शूट आउट ॲट लोखंडवालाचे तेव्हाचा. तर मग जी लोक होती ती तुम्हाला येऊन भेटली होती, इसाक बागवान यांना भेटली होती, आणि या अधिकाऱ्यांनी मूळ नाव वापरायचं असं ठरवलं होतं, तुमचं नाव म्हणजे बाकी सरांचं नाव. तर या सिनेमाची स्टोरी तुम्हाला ऐकवली गेली. दाऊदचा भाऊ जो होता साबीर, तर त्याच्या खुनाचा कट हा मन्या सुर्वेने केला असं त्यांना दाखवायचं होतं. पण साबीरच्या खुनाचा तपास तुम्ही केला, त्याच्यामुळे तुम्हाला हे मान्य नव्हतं की हे सिनेमात दाखवावं. पण त्यांचा हट्ट होता की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली त्यांना हा सीन दाखवायचा होता. तर तुम्ही हुसेन जयदीप मला चांगल्या ओळखीचं आहे. मी त्याला ईमेल पाठवली की हे जे तुम्ही या पिक्चरमध्ये दाखवताय ते योग्य नाही. त्याने मला सांगितलं नाही साहेब, माझ्या सोर्सेसनी मला असं सांगितलं आहे. म्हणजे तुला सांगितलं असेल कारण त्या केसचा तपास मी केला आहे. त्या संबंध केसमध्ये मी कधी मन्या सुर्वेचं नाव कुठल्याही विटनेसनी, कुठल्याही माणसाने कधी काढलेलं नाही. त्यामुळे तुम्ही काय खोटं घालता तर मला ते मान्य नाही. तर तुम्ही जर त्या चुकीचं दाखवणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही, आमची नावं त्यात दाखवू नका. मग तसं बागवानी पण त्यांना सांगितलं की आमची नावं त्यातून काढून टाका. मग त्यांनी ते कुठे बदललेली नावं घेऊन काहीतरी ते पिक्चर काढलं. मी काय ते मी सहसा पिक्चर बघतच नाही, मी काय ते बघितलेलं नाही. पण मला बागवानी सांगितलं साहेब आपली नावं त्यांनी काढली. आणि मग त्याने मला सांगितलं होतं साहेब, मला माझ्या सोर्सेसनी सांगितलं.
आता ॲक्च्युली हुसेनचे आणि माझे फार चांगले संबंध आहेत. आत्ता माझ्या पुस्तकाची फॉरवर्ड पण त्यांनीच लिहिलं आहे. तो मला बरंच मग त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं की मला हे पुस्तक लिहिताना झेंडेंची फार मदत झाली, असं तो मला मानतो. पण त्याबद्दल मी त्याच्याशी सहमत नाही झालो, कारण ते चुकीचं आहे. आता मग जो आता रिलीज झालेला इन्स्पेक्टर झेंडे तो पिक्चर पाहिला तुम्ही? हो, तो पिक्चर आता त्याच्या उद्घाटनाला मी दिल्लीला गेलो होतो ना, प्रीमियर शोला मी दिल्लीला गेलो होतो. हो बरोबर. त्यात सुद्धा त्यांनी भरपूर सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेल्या आहेत. तर ते गोवा वगैरे पोलिसांनी दाखवलं ते सगळं चुकीचं आहे. आता शेवटी दाखवलं की ते क्लेम करत होते गोवा पोलीस तुम्हाला जाऊ देत नव्हते. नाही, ते मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त ते इन्स्पेक्टरला मी दोन लोकांना पाठवलं त्यांच्या IGP कडे सांगायला आम्ही चौकशी करतो, आम्ही आपलं निघून आलो. असं मध्ये काय झालेलं नाही. अच्छा, ओके सर, खूप छान. जाताना शेवटचा मला तुम्हाला सांगायचं, आता गोव्या विषय निघाला म्हणून आम्ही येताना गाडीने येत असताना पोलादपूर ज्यावेळी आम्ही पास केलं त्यावेळी तिकडे रायगड दिसतो. तर मी कल्पना केली, म्हणलं महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आणि मी कल्पनेने म्हटलं महाराज तुम्ही त्या औरंगजेबाचं नाक कापून दिल्लीहून आग्र्याहून आला होतात, आज आपलं नाक कापणारा, भारताचं नाक कापणारा बदमाश मी पकडला आहे, मला आशीर्वाद द्या, मी एक साधा मावळा आहे. मग आम्ही जोराने ओरडत होतो, जय जय महाराष्ट्र माझा, म्हणजे असे महाराजांनी एक तो मुजरा केला. अरे वा, किती छान. म्हणजे आणि गोव्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये तुम्ही पकडलं होतं चार्ल्स शोभराजला, आता तर तो पिकनिक स्पॉटच बनला असणार आहे. लोक त्या हॉटेलला त्यानंतर सगळ्या ट्रॅव्हलच्या बसेस जायच्या तिथे थांबायच्या. मग ते लोक उतरून मग तिथे ते लोक दाखवायचे इकडे असा पकडला आहे स्टोरी. मग ते लोक काहीतरी 2-4 वस्तू घेतच असतील ना हॉटेल, त्या हॉटेलचा पुष्कळ धंदा झाला. त्यामुळे आता त्या हॉटेलमध्ये त्यांनी एक रूम माझी सगळे माझे फोटो, माझे कार्टून्स हे सगळे लावून, माझे हँडरायटिंग अक्षर लावून, आणि माझ्या सन्मानार्थ त्याने आता झेंडे प्लॅटर नावाची एक डिश काढली. तुम्हाला गुगल केलं तर तुम्हाला ती डिश दिसेल. आणि त्याच्यासाठी त्याने एक वेगळं मेनू कार्ड काढले. त्या मेनू कार्डवर त्याने लिहिले, इन ऑनर ऑफ मिस्टर झेंडे वी आर इंट्रोड्युसिंग दिस डिश. मोठी डिश आहे, 2,500 रुपयाची. चिकन, मटन, प्रॉन वगैरे सगळी छान डिश आहे. त्यामुळे ती पॉप्युलर डिश झाली तिकडे गोव्यातीच. तिथे त्या हॉटेलने अजून माझं ते हे ठेवलेलं आहे. अच्छा, नक्कीच गोव्यात गेला तर त्या हॉटेलला भेट द्या, जरूर घ्या, झेंडे प्लॅटर टेस्ट करा. झेंडे प्लॅटर टेस्ट करा. गुगलला बघा झेंडे प्लॅटर, त्यात दाखवली ती सगळी. येस, खूप मजा आली सर. खूप थरारक प्रसंग सरांनी इतके छान एक्सप्लेन केले. म्हणजे मला वाटतं याच्या पुढे हे पुस्तक आणि तो सिनेमाही फिका पडेल, इतके भारी किस्से सरांनी आज सांगितलेले. तुम्हाला ही संपूर्ण मुलाखत नव्हतीच, मला सरच बोलत होते आणि सरांनी इतकं छान सगळ्या किस्से आणि प्रसंग सांगितलेत. हे सगळं ऐकून तुम्हाला कसं वाटलं, सरांबद्दल तुम्हाला काय वाटलं, खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशीच पॉडकास्ट ऐकण्यासाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. थँक्यू.